राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु रघुनाथ महाराज की जय विनायकं ऋणौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तन्नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवितामह पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी वंदे संबदिनाथं विकसितहृदि तच्छात्रमच्छिन्द्रनाथं गोरक्षन्तस्य गहिनीमपि च तं श्रीनिवृत्तिं ततोऽस्य ज्ञानेशञ्चाच्युताख्यं यतिमूटमणिं रामचन्द्रं हरिंश्च तस्मात् सद्वन्द्य नारायणमथ व्युतन्नायकं तत्तनूजम् साखरे उपनामहे शान्तत्कुलेवतारं च दादा येन कीर्तने च प्रवचने आत्मभिन्न सकलामृषा कृतं तस्य छात्रो रङ्गनाथो महात्मा मायावादोऽध्यापने कीर्तने स्पष्टवक्ता ब्रह्मचारी विरक्तः तस्मै गुरवे दण्डवन्मे प्रणामः ब्रह्मज्ञानैकनिष्ठं गुरुचरणयुगोपास्थितः प्राप्तविद्यं श्रीज्ञानेशावतारं जगति सुप्रहितं रङ्गनाथेति नाम्ना नेतारं ब्रह्मविद्यां जगति तु सकलेषां करिन्दां प्रसारं स्वीयावाण्या वरिष्ठं सकलगुरुजने नम्यहं दासदासा नाना बोधाचे सोयरिके साचपण जेणे येके नाना कल्लोळ माणिके पाणीजी पाणी देवी ही चांगदेव 65 34वी ओवी आहे. काल आपण 33 ओवीपर्यंत चिंतन केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी क्रमांक 29 ते 36 ओवीपर्यंत संवितीचा विचार सांगितला आहे. काय आहे संविती? ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांताच्या माध्यमातून संवितीचं वर्णन केल्यामुळे निधान समितीची अंधुक कल्पना ते आपल्याला येऊ शकते. अनुभूती येईल तेव्हा येईल, पण काय असते संविती कळून तर जाईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अगोदरच महत्वाचं संवितीचं वर्णन केलं. विशेष ग्रासोनी सोयीचे असे कोणताही विशेष जिथे नाही अशी ती समिती आहे. आणि सगळा विशेष जिथे भरला आहे ते जगताचा आकार आहे. जगताचा आकार विशेषाने भरला आहे आणि विशेषाचा ग्रास जिथे होतो ती समिती आहे. अधिक विचार सांगत नाही. मागे झालाय 5 ओव्या झाल्या, आणखी 3 ओव्या राहिल्यात. 8 ओव्यात एकूण समितीचा विचार करणाऱ्या. ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे. आत्मा ज्ञान स्वरूप आहे. बोध शब्द या मध्ये आहे. नाना बोधाचे सोयरिके. नाना म्हणजे अथवा असा अर्थ नाही इथे. नाना म्हणजे अनेक, बोध म्हणजे ज्ञान, त्याचा संबंध. सोयरिक म्हणजे संबंध. अनंत प्रकारच्या ज्ञानाचा संबंध जरी आला तरी साचपण जेणे येके, ज्या समितीच्या ज्ञानामुळे त्याला खरेपणा आहे. 2 प्रकारचे ज्ञान लक्षात घ्या महाराज. एक वृत्ती ज्ञान आणि एक स्वरूपभूत ज्ञान. आपण वृत्तिगत ज्ञानामध्ये राहतो, तो व्यवहारी आहे, उपयोगाला येतो व्यवहाराकरता. पण ते वृत्तिगत ज्ञान आपल्याला स्वरूपभूत समितीचं ज्ञान कळू देत नाही, प्रतिबंध करतं. मागे समितीचं स्वरूपभूत ज्ञान जर नसेल तर वृत्ती ज्ञान काय प्रकाशित होणार? आणि वृत्ती ज्ञान जर प्रकाशित नाही झालं तर घटाधिकारचं काय प्रकाशन होणार? आत्मा एकमेव अद्वितीय आहे, पण ज्ञानात जे भेद दिसतात त्याचे कारण प्रमात्र भेद, वृत्ती भेद, विषय भेद, पदार्थ भेद, त्यामुळे भेद झाला आहे. त्या सर्व अनंत ज्ञानाला खरेपणा समितीचं स्वरूपभूत ज्ञान असल्यामुळेच आला आहे. साचपण जेणे येके.
जेणे एके साचपण. ज्या एका समितीच्या स्वरूपभूत ज्ञानामुळे जगातील अनेक ज्ञानांना खरेपणा आला आहे. घटज्ञान, पटज्ञान, मठज्ञान खरे वाटतात आपल्याला, हे खरे नाहीत. ते घटपटही खरे नाही आणि त्यांचं झालेलं जे ज्ञान वृत्तीद्वारा ते वृत्तीज्ञानही खरे नाही. या सगळ्यांचं प्रकाशन करणारी समितीचं जे स्वरूपभूत ज्ञान आहे ते खरं आहे. मागच्या वेळीमध्ये बोलीजे, भोईजे, लाहीजे असे शब्द 3 पदं आली होती. या वेळीमध्ये बोध शब्द आहे. तो बोध शब्द ज्ञानी अर्थात आहे. अनेक वृत्तीचे आपल्याला वृत्तीज्ञानी आपल्याला दिसतात. जगामध्ये अनेक त्याचे उपयोग होतात. त्या अनेक वृत्तीज्ञानाला समितीचं स्वरूपभूत ज्ञानामुळेच सत्यता आहे. दृष्टांत दिलाय नाना कल्लोळ मालिके पाणी जेवी. अनंत लाटेच्या परंपरेला पाणी अधिष्ठान आहे. लाट एक नाही, अनंत आहेत. पाणी मात्र एक आहे. एका पाण्यामुळे अनंत लाटांना असं खरेपणा आलं आहे. पाणी खरं आहे. पाणी नसेल तर लाटा कुठल्या? अनंत लाटा. पण सगळ्या लाटांना आधार कोण आहे? पाणी. तसं अनंत वृत्ती ज्ञान, पण त्या वृत्ती ज्ञानाला आधार कोण आहे? अधिष्ठान कोण आहे? स्वरूपभूत ज्ञान. अधिष्ठानभूत स्वरूपभूत ज्ञान खरं आहे. त्यामुळे वृत्ती ज्ञान खरं वाटत आहे. ते ज्ञान त्रिपुटी रहित आहे. ज्ञात्रज्ञया विहीन नुसधेची जे ज्ञान, असं ज्ञानदार बोलतात. आता ज्ञानाचे 2 प्रकार लक्षातच घ्यायला पाहिजे आपल्याला. अव्यवहार्य ज्ञान आणि व्यवहार्य ज्ञान. व्यवहार्य ज्ञान हे ज्ञाची सिद्धी करतं आणि अव्यवहार्य ज्ञान समितीचं स्वरूपभूत असतं. पुन्हा सांगतो, लक्ष देऊन ऐका. व्यवहार्य ज्ञान हे ज्ञाची सिद्धी करते आणि अव्यवहार्य ज्ञान हे समितीचं स्वरूपभूत असते. किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचं तर व्यवहार्य प्रकाश म्हणजे ज्ञान आणि अव्यवहार्य प्रकाश म्हणजे चित्त. त्याला समिती म्हणायचं. चित्तला वृत्तीची उपाधी लागली की ज्ञान नाव येतं बरं का. आणि ते ज्ञान ज्ञाची सिद्धी करतं. चित्त हे चित्त आहे. वृत्तीचा संबंध आला की मग त्याला ज्ञान आहे. वृत्त ज्ञान तो औपचारा असं म्हटलं आहे भाष्यामध्ये. आणि मग ते वृत्तीच्या उपाधीने विशेष ज्ञान झालं की ते ज्ञाची सिद्धी करतात. घटामध्ये ब्रह्म आहे का तर व्यापक म्हणून, ईश्वर आहे सापेक्षित व्यापक म्हणून, जीव सुद्धा आहे प्राज्ञ स्वरूपाने, जीव सुद्धा त्यात आहे. आणि घट आहेच आहे. हे 4 आहेत घटामध्ये. ब्रह्म, ईश्वर, जीव आणि घट. या 4मध्ये घटाची सिद्धी कोण करतो? घटाची सिद्धी ब्रह्म करू शकत नाही का ते आवाच्य आहे, अव्यवहार्य आहे, व्यापक आहे. अव्यवहार्य आवाच्य आहे. ईश्वर करू शकत नाही, तो परोक्ष आहे. घटाची सिद्धी करू शकत नाही कारण ते जड आहे. जीव सिद्ध करू शकतो पण वृत्तीच्या द्वारा करू शकतो. अर्थात वृत्तीत त्या घटाची सिद्धी करते. अयं घट हा वृत्ती ज्ञान झालंय. आणि दुसरं ज्ञान होतं मग घटमोहन जानामी, मी घट जाणला आहे. जोपर्यंत वृत्ती बाहेर आहे घटापर्यंत तोपर्यंत अयं घट हा परोक्ष ज्ञान होतं. आणि ती वृत्ती जेव्हा परत आपल्या अंतःकरणात येते त्यावेळेला प्रमात्याला सांगितल्यानंतर मग त्याला अहम ब्रह्मास्मी, अहम घट जानामी, मी घट जाणला असं त्याला ज्ञान होतं. हे दुसरं ज्ञान आहे, अपरोक्ष ज्ञान त्याला म्हणतात. अर्थात वृत्ती घटापर्यंत जाते, पण जरी घटही जड आणि वृत्ती जड असली तरी घट तमोगुणाचा आहे आणि वृत्ती मात्र शुद्ध सत्वगुणाची असल्यामुळे त्या समितीचा ज्ञानप्रकाश येतो. वृत्ती घटाची सिद्धी करू शकते. सत्वात संजय ते ज्ञान म्हटलं भगवंताने. जेवढं वृत्ती सत्व आहे तेवढं अंतःकरणात सुद्धा नाही. अंतःकरणात सत्वगुण आहे, पण त्या अंतःकरणातल्या सत्वाचाही निचोड
म्हणजे वृत्ती. अतिशय सत्वगुण वृत्तीमध्ये असल्यामुळे आपल्याला वृत्तीने ज्ञान होतात. अर्थात वृत्तीचं ज्ञान हे व्यवहारिक ज्ञान आहे आणि समिती अव्यवहारिक ज्ञानस्वरूप आहे. आता व्यवहारिक ज्ञानाचे दोन प्रकार, एक परमाज्ञान, एक ब्रह्मज्ञान. ज्या ज्ञानाचा विषय अबाधित ते प्रमाज्ञान, ज्या ज्ञानाचा विषय बाधित ते ब्रह्मज्ञान. उदाहरणार्थ रज्जू सर्प शुक्र यांचा विषय बाधित आहे म्हणून ते ब्रह्मज्ञान आहे. घटपटादी आकाशादी प्रपंच हा व्यवहारामध्ये व्यावहारिक सत्य आहे, अबाधित विषय आहे, त्यामुळे प्रमाज्ञान म्हणायचं त्याला. आपला व्यवहार चालतो तोपर्यंत हे दोन्ही ज्ञान आपल्या बरोबर चालतात, ब्रह्मज्ञान प्रमाज्ञान. दोरी पण नाही कळली सर्वपण ज्ञान झाले, ब्रह्मज्ञान आहे. नंतर पण आपण जवळ जाऊन पाहिलं दोरीच आहे असं ज्ञान झालं, आता प्रमाज्ञान झालं, ब्रह्मज्ञान गेलं. ब्रह्मज्ञान होतं तेव्हा प्रमाज्ञान नाही, प्रमाज्ञान तेव्हा ब्रह्मज्ञान नाही. हे दोन्ही बरोबर चालतात. हे कधी ब्रह्मज्ञान तर त्याचं निवर्तक प्रमाज्ञान, प्रमाज्ञान तर ब्रह्मज्ञान झालं. आपलं यातच सगळा व्यवहार चालतो. स्वरूपभूत ज्ञानात दोन्ही ज्ञान राहत नाहीत महाराज, ब्रह्मज्ञान नाही, प्रमाज्ञान नाही. व्यवहार काळात पहिले दोन ज्ञानाचा भेद केला जातो, पण ब्रह्मात्मिक ज्ञानाची दोन्ही ज्ञान भ्रमरूपच ठरतात. आपण ज्याला आकाश आदी प्रपंचाचं ज्ञान हे प्रमाज्ञान होतं ते ब्रह्मज्ञान नाही, ते ब्रह्मज्ञानच आहे. रज्जू सर्पाचं ज्ञान हे जसं ब्रह्मज्ञान आहे तसं आकाश आदी प्रपंच घटपटादी ज्ञानाचं ब्रह्मज्ञानच आहे. पण केव्हा कळेल? ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर, संवितीच्या अनुभूती आल्यानंतर. अव्यवहार्य अवाच्य आजन्य ज्ञान स्वरूपाची संविती आहे मूर्ती महाराज. विधेयमुक्त ज्ञानरूपच असतो, जीवनमुक्ताला एक ब्रह्मज्ञानच असतं, प्रमाज्ञान नाही. आणि बद्धाला मात्र ब्रह्मज्ञान आणि प्रमाज्ञान हे दोन असतात. कधी ब्रह्मज्ञान कधी प्रमाज्ञान, कधी ब्रह्मज्ञान कधी ब्रह्मज्ञान, दोन्हीमध्ये गाडी चालते. हे बद्धता आहे. आणि सगळं ब्रह्मज्ञान वाटतं तो जीवनमुक्त आहे. आणि विधेयमुक्तीमध्ये केवळ ज्ञानस्वरूप संवितीच उरत असते. तीन लक्षात यायला पाहिजे. ब्रह्मज्ञानामध्ये जगन्तवादी प्रमाज्ञान सुद्धा ब्रह्मज्ञान आहे. दोन्ही ज्ञान भ्रमरूपच ठरतात. उगी सत्ताभेद केला आहे. व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता, वास्तविक एकच सत्ता, प्रातिभासिक सत्ता सगळ्यांची धरायची दृष्टी सिद्धांत म्हणतात याला. व्यावहारिक सत्ता प्रातिभासिक सत्ता हा मंद बुद्धीच्या लोकांकरता सत्ताभेद करून ब्रह्मज्ञान प्रमाज्ञान सिद्ध केली आहेत, पण वास्तविक सगळं ब्रह्मज्ञान आहे. त्या ब्रह्मज्ञानाला आधार अधिष्ठान स्वरूपभूत ज्ञान आहे. स्वरूपभूत ज्ञान मात्र त्रिपुटी नाही, ब्रह्मज्ञानाला त्रिपुटी आहे. ब्रह्मज्ञानाला ज्ञेय म्हणावं आणि प्रमाज्ञानाला प्रमेय म्हणावं, त्यातला सुद्धा सूक्ष्म भेद लक्षात ठेवा. कारण कोणत्याही ज्ञानाला प्रमा म्हणायचं नाही. जे प्रमाणजन्य ज्ञान असेल तेच प्रमा. रज्जूवर भासलेल्या सर्पाला प्रमाणजन्य ज्ञान नाही, अंतःकरणवृत्तीद्वारा ते झालेलं ज्ञान नाहीये, म्हणून त्याला ब्रह्मज्ञान म्हणायचं. रज्जूवर भासलेला सर्प प्रमेय नसून तो ज्ञेय आहे. आणि घटपादी प्रतिष्ठादी प्रमाणाच्या द्वारा ज्ञान होतात म्हणून ते प्रमेय म्हणावे त्याला. ब्रह्मज्ञान हे प्रमा त्याच्या आश्रित असते आणि ब्रह्मज्ञान साक्षीभाष्य असते. चुकलं, नीट बोलतोय. प्रमाज्ञान हे प्रमा त्याच्या आश्रित असते आणि ब्रह्मज्ञान हे साक्षीभाष्य असते. विचारसागरात गेला आहे म्हणून सांगतो आहे. या दोन्ही स्वरूपभूत ज्ञान हे निराळे प्रकाश आहे. याहून दोन्ही स्वरूपभूत ज्ञान जे ते वेगळेच आहे. ब्रह्मज्ञान आणि प्रमाज्ञान दोन्हीहून निराळं असं स्वरूपभूत ज्ञान आहे. ब्रह्मज्ञान झाल्यावर जग जात नाही, जगाचं प्रमा निश्चित जातो. प्रमाज्ञान वाटत नाही, ब्रह्मज्ञान वाटायला लागतं. हे अंतरात बदल होतो, मला बाहेर काही बदल होत नाही. ब्रह्मात्मिक ज्ञानाचा बाहेर बदल होतो का? अंतरात होतो, अंतरात होतो. अर्थात चांगदेव महाराजांचे जग ज्ञान समाधीत लीन होतात
आणि समाधीतून विथन झाल्यानंतर त्यांचं ज्ञान प्रमा वाटतं त्यांना, म्हणून त्यांना निश्चित भ्रम आहे. वाटतं प्रमाज्ञान ते आहे भ्रमज्ञान महाराज. कोणते ज्ञान आपल्याला प्रमाद वाटतं झालं की, पण ते प्रमा नसतं, ते भ्रमज्ञान असतं. एक समिती ज्ञान हे फक्त प्रमास्वरूप आहे, तदातीत सगळं भ्रमज्ञान आहे. चांगदेव महाराजांचं समाधीतून विथानकाली जे ज्ञान आहे ते आहे तर भ्रमज्ञान, पण त्यांना प्रमाज्ञान वाटतं आणि त्यापासून त्यांना सुखदुःखही होतात, कारण अनुकूल प्रतिकूल त्या ज्ञानामध्ये होते. महात्म्यांना कोणी वाईट शब्द बोलले तरी सुद्धा त्याचं ज्ञान होतं, पण प्रमा वाटत नाही आणि म्हणून सुखदुःख होत नाही. सुखदुःखाला कारण ब्रह्मज्ञान प्रमाज्ञान नसून अनुकूल प्रतिकूल ज्ञान कारण आहे. आणि बंध मोक्षाला कारण मात्र ब्रह्मज्ञान प्रमाज्ञान आहे. ब्रह्मज्ञान, तुम्ही त्याला प्रमाज्ञान समजा म्हणून पद्धत आहे. ब्रह्मज्ञान समजायला लागा, सगळा भ्रम आहे, भ्रम आहे, भ्रम आहे. मग सुखदुःखचा होणार नाही. सुखदुःख का होतात? अनुकूल प्रतिकूलचं ज्ञान आहे म्हणून. आणि मोक्ष का झाला? हे सर्व भ्रमरूप भ्रमज्ञान असं कळलं म्हणून. दोन लक्षात ठेवायचे. आणि ज्ञान का होतात? ज्ञेय आहे म्हणून. ज्ञान का होतात? ज्ञेय आहे म्हणून. सुखदुःख का होतात? अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे म्हणून. आणि मोक्ष का झाला? हे सगळं भ्रमही कळलं म्हणून. अशी कोटी आमचे गुरुजी होते. सारांश, ज्याला जगाचं ज्ञान प्रमा वाटत नाही त्याचं नाव जीवनमुक्त. जगातील सगळ्या ज्ञानाचा ब्रह्मज्ञानाने पाहत होतो महाराज. ब्रह्मज्ञानाचा पाठ करणारा माझं कोणतं जगात ज्ञान नाही. ब्रह्मज्ञानात ज्ञाताच राहत नाही तर इतर ज्ञान होणारच कोणाला. ब्रह्मयोग होती म्हटलं आहे. ब्रह्माला जाणणारा ब्रह्मा वेगळा राहत नाही, तो ब्रह्मरूप होतो. ब्रह्म एक आहे, ते ज्ञानच आहे. तेथे ज्ञेय नाही, ज्ञाता नाही, ज्ञानपदाची वाचकता सुद्धा तिथे राहत नाही. अर्थात ज्ञानाला पदार्थाची उपाधी लागल्यामुळे परिच्छिन्नता आली. ज्ञान व्यापक आहे, उपाधीमुळे परिच्छिन्न झाला आहे. पदार्थाची उपाधी लागली की त्याला प्रमेय म्हणावं, वृत्तीची उपाधी लागली तर प्रमाण म्हणावं. ज्ञान हे समितीय स्वरूप असल्यामुळे व्यापक आहे. पदार्थाचे ज्ञान होत नाही महाराज. ज्ञानात पदार्थ येतात आणि जातात, आपल्याला कळत नाही. सिनेमा चित्रपट आपण पाहत असाल, पाहिले असेल, पडद्यावर चित्र नसतात, फिल्म रूममध्ये चित्र असतात. त्या फिल्मीतले चित्र असे सारखे पडद्यावर सरकत राहतात. तसं ज्ञान पडद्यासारखं व्यापक आहे आणि त्यावरती हे चित्र सरकत राहतात. कधी बायको पुढे येते तिचं ज्ञान होतं, मुलगा पुढे आला त्याचं ज्ञान झालं, अनेक काही पदार्थ आले त्याचं ज्ञान झालं. ज्ञान नित्य आहे, एक आहे, नित्य आहे, व्यापक आहे. त्या ज्ञानामध्ये पदार्थ येतात आणि जातात, आपल्याला ज्ञान झालं असं वाटतं. घटाचं ज्ञान झालं पण नाही. घटापटाचं ज्ञान झालं नाही, तुमच्या ज्ञानात घटपट आली. हे शिकावं लागतं महाराज आणि तसा अभ्यासही करावा लागतो. तेव्हा ब्रह्मज्ञानामध्ये वृत्ती अखंडाकार होते आणि अखंडाकार वृत्ती झाली की ब्रह्मविषय हे व्यापक असल्यामुळे आता दुसरा कोणता विशेष त्यापेक्षा महत्त्वाचा राहत नाही की दिसे आकाराची वृत्ती होईल. आणि त्या वृत्तीचा आधार हे अज्ञान आहे, तेच नाहीच झालेलं आहे. मागचा आधार वृत्ती ज्ञानाचं अज्ञान नष्ट झालं आणि पुढे व्यापक ब्रह्माचं विषय त्याला प्राप्त झाल्यानंतर आता ती वृत्ती सुद्धा राहत नाही, वृत्ती सुद्धा निघून जाते. ब्रह्माकार वृत्ती व्हावी लागते आणि झालेली ब्रह्माकार वृत्ती जावी लागते आणि ती जातेच. का तर मागचा आधार मोडला आहे अज्ञानाचा आणि पुढे ब्रह्मा इतका मोठा विषय मिळाला तर आता दुसरा परिच्छिन्न विषय उरलाच पुढे घ्यायला. आता ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवात सांगितले, पिऊनी अज्ञान तोवरी वाढे ज्ञान निशेष आपले निधन साधी. वृत्ती ज्ञान होत नाही अगोदर, ब्रह्माकार वृत्ती होत नाही, घटपटाकार होते, ती रोजची सवय आहे तिला. ब्रह्माकार वृत्ती होत नाही
आणि जर खरीच ब्रह्मागावची आहे तर आता आपली वृत्ती राहत नाही. म्हणून वृत्ती ज्ञान भाव आणि ते जावं ज्ञानोबाई सांगतात. सगळे लोक भाव भाव म्हणतात, ज्ञानोबाई जावं सांगतात. वृत्ती सहित मजल पवी माझे मन चरणी ठेवी म्हटलंय बाळछंदामध्ये. ज्ञान घेऊन गावा गोविंद गा. हे ज्ञान सुद्धा राहू नये. त्या वृत्ती ज्ञान राहिले की ती वृत्ती राहिली, अज्ञान राहिले की अविद्या राहिली, आणि ज्ञान राहिले की वृत्ती राहिली. दोन्ही पादक आहेत. अविद्या ही राहू नये आणि वृत्ती पण राहू नये. वृत्तीने ब्रह्मज्ञानासह अज्ञान निवृत्त करावं आणि आपण स्वतःच निघून जावं. मग खरं ब्रह्मज्ञान झालं समजायचं. अव्यवहारी आवाच्य होतो महाराज. वृत्ती अज्ञान घालवते आणि स्वतःचा राहत नाही. ज्ञानाची वृत्ती गेली की वस्तू उरत असते. सारांश अनेक त्रिपुटीच्या ज्ञानाला म्हणजे वृत्ती ज्ञानाला समितीच्या स्वरूप ज्ञानामुळे खरेपण आला आहे, हे ज्ञानोबा यावेळी सांगत आहेत. नाना बोधाचे सोयरिके साचपण जेणे एके. जेणे एके साचपण, ज्या एकामुळे खरेपण आला आहे ती एक कोण? समिती. नाना बोधाचे सोयरिके अंतःकरणवृत्ती चक्षुंद्रियाद्वारा पदार्थामध्ये संबंध जोडला जातो आणि त्या पदार्थात आपल्याला ज्ञान होतं. वृत्ती शरीराच्या आत अंतःकरणात राहिली आणि जर घट बाहेरच घटाचारी राहिला तर आपल्याला त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून सोयरी म्हणजे संबंध शब्द लावला आहे. संबंध झाला पाहिजे. शरीराच्या आतली अंतःकरण वृत्ती ही घटापर्यंत जाऊ शकते. घट आपल्या शरीराच्या आत नेता येत नाही आपल्याला, परंतु मात्र वृत्तीच्या द्वारा अंतःकरण मात्र घटापर्यंत जाऊ शकतं. बागेतली झाडं विहिरीपर्यंत नेता येत नाहीत, पण विहीर मात्र झाडापर्यंत नेता येते. कशी काय? पाटाच्या द्वारा. पाण्याचा पाट काढून दिला की झाडापर्यंत गेल्यानंतर झाडं जगतात. तसे अंतःकरण वृत्ती ही संकोच विकास असल्यामुळे ती बाहेर जाऊ शकते आणि आत येऊ शकते. शरीर परिच्छिन्न आहे, लक्ष देऊन ऐका. आत्मा व्यापक आहे, शरीर परिच्छिन्न आहे आणि अंतःकरण वृत्ती संकोच विकासवान आहे. संकोच विकासवान म्हणजे काय? जसा पदार्थ पुढे असेल त्या आकाराचे होणं. मोठा असेल तर मोठा, लहान असेल तर लहान, तर संकोच विकास म्हणतात. ती वृत्ती शरीराच्या बाहेर जाते, पदार्थाच्या आकाराचे होते आणि पदार्थाचं ज्ञान आपल्याला जोडून देते. हा घट आहे असं ज्ञान होतं. तळ्यातलं पाणी आळ्याच्या द्वारा जसं आळ्यापर्यंत जातं पाटाच्या द्वारा, तशी आपली अंतःकरण वृत्ती शरीरातून निघून पदार्थापर्यंत जाते आणि त्या प्रमात्याचा आणि त्या पदार्थाचा संबंधित जोडून देते. वृत्तीही जोडून देणारी असल्यामुळे महत्व त्या वृत्तीचं मानलं गेलं. सगळं आता वृत्तीवर अवलंबून आहे. वृत्तीप्रवाह नावाचा ग्रंथ तयार झाला, निश्चलदाजींनी केला आहे, याच्या करता केला आहे. 3 गोष्टी त्यामध्ये सांगितल्या आहेत. वृत्तीचं स्वरूप काय, वृत्तीचं कारण काय आणि वृत्तीचं प्रयोजन काय, अशा 3 गोष्टी सांगण्याकरता वृत्तीप्रवाह ग्रंथ आहे. आपल्यासमोर नाही, आता सांगायचं पण नाही, 65 सांगायची आहे. असो तेव्हा ज्ञानोबांनी थोडक्यात सांगितले, नाना बोधाचे सोयरिके सातपण जेणे एके. कळली का समिती? ज्या एका समितीच्या खरेपणामुळे जगातले सगळे वृत्ती ज्ञानाला खरेपणा आला आहे, ती समिती आहे. ओळखा. वृत्ती ज्ञान सांगायचं नाही. नाना प्रकारचे घटपटाचे ज्ञान आम्हाला मला करून द्यायचे नाही, ते होतात ते काय करून द्यायचे आहे? ज्ञान करून द्यायचं समितीचं. कोण समिती? अशी इदम इथम दाखविता येत नाही, अशी डोळ्याने सांगावं लागतं. अनेक प्रकारचे जगामध्ये मला जे ज्ञान होतात, वृत्ती ज्ञान होतात, त्या सगळ्या वृत्ती ज्ञानाला आधार अधिष्ठान आणि खरेपणा समितीच्या ज्ञान मिळालाय. ती समिती ओळखा ज्ञान स्वरूप आहे. आणि दृष्टांत दिला आहे नाना कलमाळी पाणीचे. जसं पाण्याच्या आधारामुळेच अनेक प्रकारच्या लाटा उठतात आणि त्या लाटांना खरेपणाचा पाण्यामुळे चालला आहे. पाणी खरे, लाटा खऱ्या नाही, असा दृष्टांत देऊन ज्ञानोबांनी समितीचं स्वरूप सांगितलं आहे. त्याच्या पुढे ज्ञानोबा सांगतात, जे देखे जाते वीण एकले देखते पण हे असो. ज्ञानोबांनी ब्रेक दाबला. आपण या आपणाची जे 35वी उभी आहे
आतापर्यंत वाचली ती 34वी ओवी होती. आज 3 वेळा सांगायच्या, काल 5 वेळा सांगितल्या. 8 वेळातून समितीचं वर्णन आहे. जे दिखेच ते वीण एकले देखते पण हे असो. समितीचं वर्णन पुष्कळ झालं वाटलं म्हणून त्यांनी थांबवलंय. एवढं सुद्धा समितीचं वर्णन करता येत नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. किती तळमळ आहे महाराज ज्ञानेश्वर महाराजांना, ही समिती कळावी तुम्हाला. दृष्टांताच्या माध्यमातून का होत नाही, आपल्याला अंधुक कल्पना यावी म्हणून ज्ञानोबरांनी एवढं विश्लेषण समितीचं केलं आहे. जे दिखीचं ते म्हणजे एकले देखते पण, ही समिती पाहणेपणाच्या विषया वाचून, पाहणेपणा हेच तिचं स्वरूप आहे. म्हणजे समितीला जाणणारा मागे कोणी ज्ञाता नाही आणि पुढे जाण्याकरता ज्ञेय नाही. देखीचं ते विण एकले देखते पण, पुढे जाण्याकरता ज्ञेय नाही आणि समितीला जाणारा मागे कोणी ज्ञाता नाही. देखीचं ते विण असे म्हणण्याने भेदवाद उडाला आणि एकले देखपण म्हणण्याने शून्यवाद उडाला. दोन्ही वाद उडाले. एकले देखते पण या म्हणण्यातून शून्यवाद उडाला आणि देखीचं ते वीण म्हणण्याने भेदवाद उडाला आहे. ज्ञात्र ज्ञेया विहीन सधेची जे ज्ञान, हे असो. 5वा दिवस उजाडला आहे. 5च दिवस पासे सांगायचे आहे. संपायचे कधी? 35वी वेळ चालू आहे म्हणून हे असो ज्ञानोबरांना वाटलं आता थांबवा. हे असो तरी पण गाडीला ब्रेक जरी लावला तरी थोडी जरी पुढे जाते, चाक त्याचे पुढे जातात. तसं ज्ञानोबरांनी ब्रेक लावला. हे असो म्हणून पुन्हा आपण या आपण आपणची जे आपल्या स्वरूपात आपणच जी आहे, पुन्हा सांगितलंच ज्ञानोबरांनी समिती स्वरूप. ज्याच्या आवडीचा जो विषय असतो ना ते त्याला सांगावंच वाटतं मला. किती जरी ब्रेक दाबला आणि किती लोकांनी थांबवलं ते थांबत नाही, लक्षात ठेवा. आपण या आपण आपणची जे, हे काय शब्दही करणं अवघड येते. आपण या आपण आणि आपणची जे, आपल्या स्वरूपामध्ये आपणच जी आपल्या ठिकाणी आहे, म्हणजे त्रिपुटी रहित दृंगमात्र अद्वितीय वस्तू आहे सांगण्यात तात्पर्य आहे. आपण या आपण आपणची जे, शेवटची 36वी ओवी पुन्हा परत समितीचं वर्णन करणारी आहे. जे कोणाचे नवतेने असणे, जे कोणाचे नवता दिसणे आणि कोणाचे नवता भोगणे, आणि केवळ जो कोणाचे नवतेने असणे, कोणाच्या अस्तित्वापासून तिचं अस्तित्व स्वरूप आहे, कोणाच्याही ज्ञाना वाचून ते ज्ञानस्वरूप आहे, आणि कोणाचेही नवता भोगणं, कोणाचेही नवताना सुद्धा तो भोगणं स्वरूपच आहे. आस्तिभाती प्रिय स्वरूप सांगण्यात तात्पर्य आहे. समिती ही स्वयं आस्तिभाती प्रिय स्वरूप आहे. जगदंतपाती कोणते पदार्थ कोणाच्या तरी आश्रयावर आहे. घटाचं असणं मृत्तिकेवर आहे, दागिन्याचं अस्तित्व सोन्यावर आहे, चित्राचं अस्तित्व भिंतीवर आहे, आपलं अस्तित्व शरीरावर आहे. शरीर आहे तर मी आहे, शरीर आहे तर मी नाही वाटतं. अर्थात संक्षेपाने बोलायचं ठरलं तर कार्याचं अस्तित्व कारणावर अवलंबून आहे आणि कल्पित पदार्थाचं अस्तित्व अधिष्ठानावर अवलंबून आहे. पण सर्वाधार सर्वाधिष्ठान समितीचं अस्तित्व कुणावरही आधारित नाही. ते सर्वतंत्र स्वतंत्र अस्तित्व स्वरूप आहे. कोणाचे असणे असे कसे शब्द ज्ञानोबरांचे,
कोणाचे आसने, कोणाची 90 आसने, कोण नसलं तरी ती आहेच. हे आसनं आणि नसणं ह्या अविद्याकारी पदार्थामध्ये आहे. पण अविद्याकारी असले तरी ती वस्तू आहे आणि नसले तरी ती वस्तू आहे. केव्हा आहेच आहे. समितीच्या भातित्वाला देखील अन्य कोणी द्रष्टा लागत नाही. घट पाहण्याकरता द्रष्टा लागतो. एका घटापुढे तुम्ही 100 घट जर म्हणून ठेवले तर कोणत्या घटाला कोणता घट कळणार नाही. पण एका माणसापुढे एक जरी घट मांडला, 10 मांडली, 100 मांडली तरी त्याला कळतात का तो दृष्टामागी आहे. घट घटाला पण कळत नाही, त्याकरता द्रष्टा लागतो, का ते जड आहे. पण समिती मात्र स्वयंप्रकाश असल्यामुळे तिला अन्य दृष्ट्याची गरजच नाही. आणि समितीच्या आनंदाला अन्य कोणी भोगता लागत नाही. आनंदाला भोगता नाही, ज्ञानाकरता द्रष्टा नाही, आणि अस्तित्वाकरता अन्य कोणाची गरज नाही. अशी समिती स्वरूप आहे. भोग्य भोगता भोग रहित परमानंद स्वरूप समिती आहे. दृश्य द्रष्टा दृष्टी रहित स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप समिती आहे. आणि समिती सर्वांना आधार आहे. समितीला कोणाचा आधार लागतच नाही. म्हणजे समितीच्या अस्तित्वाला आधार नाही, समितीच्या भातित्वाला द्रष्टा लागत नाही, आणि समितीच्या आनंदाला भोगता लागत नाही. त्रिपुटी रहित अशी समिती आहे. अस्तिभाती स्वरूप सच्चिदानंद स्वरूप म्हटलं काय, अस्तिभाती स्वरूप म्हटलं काय, अर्थ एक आहे. जे कोणाचे न होणे असणे, कोणाचे न होता दिसणे, दिसणे म्हणजे ज्ञान, असणे म्हणजे अस्थि, आणि कोणाचे नव्हता भोगणे, आनंदाला भोगता लागत नाही. हे एवढं वर्णन अस्तिभाती प्रिय या स्वरूपामध्ये ज्ञानोबांनी वेगळे आपल्या स्वतःच्या शब्दातून रचना करून वर्णन केलं समितीचं. आणि पुढे एवढं थांबलं नाही, केवळ जो, केवळ शब्दाचा अद्वितीय असा अर्थ आहे. केवलत्व, अद्वितीयत्व, अद्वितीयत्व हे फक्त समितीच्याच ठिकाणी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अद्वितीयत्व सांगणारी गोवी आहे. सांगतो ऐका. 13व्या अध्यायामध्ये 1195 क्रमांकाची ओवी आहे. आकार जेथ सरे, जीवत्व जेथ विरे, द्वैत जेथ नुरे, अद्वैचे. फार महत्वपूर्ण ज्ञानपणे ओवी सांगितली आहे. काय आहे अद्वितीय, त्याला म्हणतात अद्वय. जिथे आकार सरे, जीवत्व विरे आणि द्वैत नुरे. काय ज्ञानपणाची शब्दरचना, आपण लक्ष देऊन वाचा महाराजांनी, ऐका. अद्वैत का सिद्धांत वेदांतशास्त्राचा आहे तो काय आहे. एक सरे, एक विरे आणि एक नुरे. आकार, जीवत्व आणि द्वैत. आकार सरे, जीवत्व विरे आणि द्वैत नुरे, त्या म्हणतात अद्वैत. केवळ जो, केवळ जो, केवळ केवळ वाच्यता सुद्धा करता येत नाही. अद्वैत म्हटलं की पुन्हा परत द्वैत आलंच. अजून बोलण्यास द्वैत येतं. नगणी जी ऐशी एक नडवे म्हटलंय. शून्य जे दावावे झाले, बिंदूले एक केले, काही उरण्याचं शून्य ठेवावं लागतं. ते सुद्धा इथे नाही. एकपणे वीण एक, एक म्हणाल तरी कोण आहे तिथे, आणि म्हणलं की ती वाच्यता होती. कोणा एक तर आहे, पण एक म्हणायला सुद्धा तो कोण नाही. अद्वैत जे. एवढं हे ज्ञानेश्वर महाराजांनी उत्कृष्ट 8 ओव्यातून, म्हणजे 36 ओवीपर्यंत, 29 ते 36 ओवीपर्यंत समिती स्वरूप वर्णन केलं आहे. महाराज पुष्कळ त्याचा विचार 65 मध्ये विस्तृत लिहिलेला आहे.
पण मी थोडं संकोचाने सांगतो आहे. केवळ जो इथे 65 संपली आहे, कारण जो लपून जगता भास जावी पहिली ओवी, तिथे जो शब्द उपक्रमात आला आहे. इथे पण आता केवळ जो उपक्रम म्हणजे संहार बरोबर साधला आहे, एक लिंग आहे. पहिल्या ओळीत जे जो लपून जगता भास जावी इथे जो आला तो इथे अगोदर तिसऱ्या ओळीत आला होता. अवघाची जो तिसरी ओळ होऊन गेली, तिथे 65 संपली म्हणून सांगितलं. आता इथे दुसऱ्यांदा 65 संपली आहे, केवळ जो. जे सांगायचं ते सगळं सांगून टाक. एक बाजू कागदाची संपली असावी इथे, असं माझं एक तर्क आहे, अनुमान आहे. तया पुत्र तू वटेश्वराचा, झालंच. हे महावाक्य आहे 37वी ओवी. अशी जी समिती चांगदेवा ते तुझं स्वरूप आहे. हे समितीचं वर्णन समिती करता केलं नाही, प्रवचन करून सांगण्याकरता नाही. हे तुझं स्वरूप आहे. आतापर्यंत जे आम्ही समिती स्वरूप तुला सांगितलं, ती समिती तुझं स्वरूप आहे. तया पुत्र तू वटेश्वराचा. वटेश्वर शब्द आला आहे. स्वस्ती श्री वटेशू, तिथे वटेश शब्द आहे. तो वटेश्वर शब्दाचा लक्ष असलेला ब्रह्माचा तो पुत्र सांगायचा इथे. ते वटेश्वर नाव होतं. ते वटेशू हे नाव होतं चांगदेवाचं. आता इथे वटेश्वर शब्द आहे. वटेश्वर शब्दाचा अर्थ त्याचं लक्ष असलेलं ब्रह्म, वटेश्वराचं लक्ष असणारे जे शुद्ध ब्रह्म, त्याचा तो पुत्र म्हणजे त्याचा अंश, त्याचं स्वरूप आहे. अंशी अंश हा. जसं पिता पुत्रामध्ये अखंडार्थ असतो, पती पत्नी तरी कल्पित भेद असतो महाराज, पण पिता पुत्रामध्ये अखंडार्थ असतो. म्हणून सगळ्या इष्टीचा वारसदार हक्क तो होतो. आत्मावय पुत्र नामासी श्रुती माता सांगते. मुलगा झाला की ती बाई आता आपली बायको राहिली, ती आई झाली. आपणच तिच्या पुढे जन्म घेतला आहे. बाप म्हणजे मुलगाच. त्या पुत्र तू वटेश्वराचा. पुत्र शब्द अर्थ काय? पुन्नाम नरकात रायते ती पुत्र हा. जो पितरांना निधान नरकातून का बाहेर काढतो त्याला पुत्र म्हणावं, नाही तर मग पुत्र काय म्हणावं त्याला. मुलाने स्वतः सद्गतीला जावं आणि बापाला सद्गतीला न्यावं. मुक्त व्हावं, बापाला मुक्त करावं. बापावर मुलावर खूप जबाबदारी असते महाराज. तेव्हा इथे पुत्र शब्द वापरला आहे, अभेद दाखवला आहे समितीचा आणि चांगदेवाचा. त्या पुत्र तू वटेश्वराचा. महावाक्य हे आहे चांगदेव 65. 4 वेदाची 4 महावाक्य आहेत. सामवेदाचं महावाक्य तत्वमसी महावाक्य आहे. यजुर्वेदाचं अहम ब्रह्मास्मी महावाक्य आहे. ऋग्वेदाचं प्रज्ञानम ब्रह्म हे महावाक्य आहे. आणि अथर्वणिकेचं अयम आत्मा ब्रह्म हे महावाक्य आहे. तत्वविवेचन करताना तत्वमसी महावाक्याचा विचार केला जातो. अर्थात विचारा करता तत्वमसी महावाक्य आहे, आणि निध्यासना करता चिंतना ठेवण्याकरता अहम ब्रह्मास्मी महावाक्य आहे. गुरुने तत्वमसी महावाक्य सांगितलं की शिष्याला अहम ब्रह्मास्मी ज्ञान झालं पाहिजे, पण तो अधिकारी असला पाहिजे. आमचे गुरु सांगायचे श्रीगुरु असावे अनुभवी आणि शिष्य असावा अधिकारी. आणि तिथे तत्वमसी महावाक्याचा विचार सांगितल्याबरोबर एकदम अहम ब्रह्मास्मी ज्ञान होतं. आणि अनुभवात ठेवण्याकरता हे 2 वाक्य आहेत महावाक्य. प्रज्ञानम ब्रह्म आणि अयमात्मा ब्रह्म हे 2 महावाक्य आपल्या अनुभवात ठेवण्याकरता आहेत. या 4 महावाक्यामध्ये श्रीगुरूने उपदेश करण्याकरता तत्वमसी महावाक्य आहे, शिष्याला ज्ञान होण्याकरता अहम ब्रह्मास्मी हे वाक्य आहे, महावाक्य आहे, आणि शिष्याने आपल्या अनुभवात ठेवण्याकरता प्रज्ञानम ब्रह्म आणि अयमात्मा हे 2 महावाक्य आहेत. या 4 महावाक्याची रचना आपल्याला ऐका महाराज सांगतोय. 3 महावाक्य जीवाकडून ईश्वराचा अभेद दाखवणारे आहे, आणि एकच तत्वमसी महावाक्य हे ईश्वराकडून जीवाचा अभेद दाखवणार आहे. असं का केलं हे? त्याचं कारण जीवाकडून ईश्वराची अभेद केला म्हणजे जीवाची प्रत्यक्षता ईश्वरावर जाऊन ईश्वराचा परोक्षचा भ्रम जातो, आणि ईश्वराकडून जीवाशी अभेद केला
म्हणजे ईश्वराची व्यापकता जीवाकडे येऊन आपली परिस्थिती आहे. दोन भ्रम आहेत आपल्याला. ईश्वर व्यापक आहे वाटतो, पण मात्र परोक्ष कुठंतरी आहे वाटतो. आणि आपण प्रत्यक्ष वाटतं एक आहे मी, प्रत्यक्ष आहे मी, पण मात्र परिच्छिन्न वाटतं आपल्याला. मी लहान 3.5 हाताचा आहे. म्हणजे परिच्छिन्नतेचा भ्रम जीवाकडे आहे आणि परोक्षतेचा भ्रम ईश्वराकडे आहे. आणि हे दोन्ही भ्रम जाण्याकरता श्रुती मातेने 3 महावाक्यातून जीवाचा ईश्वराशी अभेद दाखवला आणि एकच महावाक्य तत्वमसी त्यातून ईश्वराचा जीवाशी अभेद दाखवला. म्हणजे त्याची परोक्षता गेली पाहिजे आणि आपली परिच्छिन्नता गेली पाहिजे. त्याला ओतप्रोत भाव म्हणतात शास्त्रामध्ये. जीवाचा ईश्वराशी अभेद आणि पुन्हा ईश्वराचा जीवाशी अभेद. त्वम तत् आणि तत्त्व. गीतेमध्ये एक श्लोक आहे, यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति. रामसुखदासजी स्वामी महाराजांनी याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. 2 ग्लासामध्ये पाणी घ्या, या ग्लासाचं पाणी यामध्ये आणि या ग्लासाचं पाणी यामध्ये करून बघा. तसं जीवाचा ब्रह्माशी ईश्वराशी अभेद, ईश्वराचा जीवाशी अभेद. असा ओतप्रोत भाव करण्यामध्ये आपली परिच्छिन्नता निघून जाईल आणि त्याची परोक्षता निघून जाईल. तेच मी वाटेन. ते व्यापक आहे, मी व्यापक आहे. ते मी प्रत्यक्ष आहे, तेही प्रत्यक्षच आहे. असा ओतप्रोत भावाचं फार मोठं उत्कृष्ट चिंतन वेदांत शास्त्रामध्ये सांगण्यात येतं. त्याकरता हे महावाक्याची रचना आहे. वाक्याचे 2 प्रकार आहेत, एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. महावाक्य म्हणजे 4, 5, 10 पंक्तीचं एक वाक्य असा अर्थ नाही. लांब लचक त्याला महावाक्य म्हणायचं नाही. अभेद प्रतिपादक वाक्य त्याला म्हणायचं महावाक्य आणि जीवेश्वराचं स्वरूप प्रतिपादन करणारं वाक्य ते अवांतर वाक्य. अवांतर वाक्याने अगोदर सुरुवातीला परोक्ष ज्ञान होऊन असत्वावरण जातं, असत्वापादक आवरण जातं आणि नंतर महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होऊन आभानापादक आवरण जातं. 2 प्रकारचे आवरण आहेत. अगोदर अज्ञानाच्या 2 शक्त्या, एक आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती. आणि त्या आवरण शक्तीमुळे 2 शक्त्या, एक असत्वापादक आवरण शक्ती आणि एक आभानापादक आवरण शक्ती. असत म्हणजे नाहीच वाटतो, देव नाही, आणि असता तर दिसला नसता का, आभानापादक आवरण. हे दोन्ही आवरण जाण्याकरता परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. अगोदर अवांतर वाक्य ऐकले, सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म विज्ञानमानंदम ब्रह्म, हे परोक्ष ज्ञान करून देणारे वाक्य आहे. स्वप्नांतंच बुद्धांतंच हे जीवाचं परोक्ष ज्ञान करून देणारं वाक्य आहे. त्यातून आपल्याला असंच आवरण जाऊन जीवेश्वराचं स्वरूप कळतं आणि नंतर जीवेश्वराचा अभेद सांगितला जातो. तेच तू आहेस, तया पुत्र तू वटेश्वराचा. अभेद प्रतिपादक वाक्य त्याला महावाक्य म्हणतात. म्हणजे कोणते असू दे, 4 वेदाचे 4 महावाक्य समजू नका. गाथेत सुद्धा महावाक्य आहे, देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, हे गाथेतलं महावाक्य आहे. अहो जाऊ द्या, हरिपाठात महावाक्य आहे, एक हरी आत्मा, पुढे वाचायचंच नाही, आत्मा हरी एक झालं महावाक्य, तिथल्या तिथे फिरवायचं. गीतेमध्ये महावाक्य आहे, क्षेत्रज्ञांच्या आत्मा विद्धी 13व्या अध्यायात आहे. शरीर म्हणजे क्षेत्र आहे, त्या शरीरात असणारा जीवात्मा क्षेत्रज्ञ आहे आणि तो क्षेत्रज्ञ मीच आहे. झालं. अभेद सांगितणारं वाक्य कोणते वाक्य ते महावाक्यच आहे. तया पुत्रे तू वटेश्वराचा, वटेश्वराचा पुत्र. पुत्र शब्द हा फार महत्वाचा दिला आहे. म्हणून शास्त्र असं सांगतं, एक मुलगा झाला की संसार संपवावा. कारण आता ती बायको राहिलीच नाही, ती माता झाली, आपण तर जन्म झाला आणि सगळा हक्क त्या मुलाला मिळतो. कोर्टात केस भरायला लागत नाही, कोणाशी वाद तक्रार करायची गरज नाही. बाप मेला की सगळं संपूर्ण इस्टेट त्याच्या नावाची, नाही आहे तेव्हा सुद्धा त्याच्याच नावाची इस्टेट सगळी. तसं जे काही समिती स्वरूप तेच माझं स्वरूप आहे, अस्तिभाती सच्चिदानंद स्वरूप.
आता वर्णन केलं ते विशेष ग्रासोनी स्वयंच्यासी इथून 36 होईपर्यंत जेवढं 65 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी समितीचं वर्णन केले, सगळंच्या सगळं ते माझं स्वरूप आहे. आता परोक्ष भाषा वापरायची नाही, ते मीच आहे. आधी परोक्ष भाषा वापरली, आता सांगतात तेच तू आहेस. कशी ज्ञानोबांची पत्रात लिहिण्याची हातवटी आहे. अगोदर त्रिपुटीचं स्वरूप सांगितलं, ती त्रिपुटी समिती स्वरूप सांगितली. नंतर समितीचं स्वरूप सांगितलं, ती समिती सांगितलं तुझं स्वरूप सांगितलं. हे 65 2 मुद्दे महत्वाचे लक्षात ठेवा मला. त्रिपुटी वेगळी नाही, त्रिपुटीच्या स्वरूपासाठी समिती प्रकाशित आहे. ऐकलंय आपण. म्हणजे त्रिपुटी समिती स्वरूप सांगितली, नंतर समितीचं स्वरूप सांगितलं काय आहे. अशी समिती चांगली तुझं स्वरूप आहे. 36 होवी 36 होवी तया पुत्र तो वटेश्वराचा. दृष्टांत दिलाय ज्ञानोबांनी. रवा जैसा कापुराचा, कापूर आणि कापराचा रवा म्हणजे तुकडा. कापूर म्हणजे मोठा खडा आणि त्यातला एक थोडासा तुकडा रवा. ज्ञानेश्वर महाराजांनी सोन्याचा दृष्टांत दिला नाही, कारण सोन्याचा तुकडा पडतो. वालभर सोनं वेगळं आणि गुंजभर सोनं वेगळं, तुकडा पडतो. तोळा मासा भेद पडतात, पण कापरामध्ये असे भेद पडत नाही. आपण देवापुढे कापूर लावतो तेव्हा मोठा खडा लावला तरी कापूरच लावला आणि छोटीशी वडी लावली तरी कापूरच लावला. कापूर आणि कापराचा रवा भेदच कोणत्या प्रकारचा होऊ शकत नाही. म्हणून दृष्टांत दिला रवा जैसा कापुराचा. इथे बोधाचा शेवट झाला महाराज. आता बोध करण्याचा शिल्लक उरला नाही. पत्राची पुढची एक बाजू संपली असावी. आता पुढे ज्ञानेश्वर महाराजांचा आणि चांगदेवाचा एक अवांतर संवाद आहे, तोही ऐकण्यासारखा उत्कृष्ट आहे. 36 होईमध्ये हे चांगदेव 65 समाप्त झाली. बोधाचा विषय इथे समाप्त झाला आहे. जे सांगायचं होतं सगळं सांगून लिहून दाखवलं आहे. आता यापुढे जे सांगायचं आहे पुढच्या वयातून, ते मात्र ज्ञानदेव आणि चांगदेवांचा अवांतर संवाद आहे. सांग या तुझं आपण याचा बोल ऐके. चांगदेवा तुझं माझं आपण याचा बोल ऐके. तुझा माझा जो आतापर्यंत संवाद झाला बोल, तो कसा प्रकार झाला बघ. त्याच्यातही भेद ठेवला नाही ज्ञानोबांनी. आतापर्यंत त्रिपुटीचा समितीचा भेद नाही दाखवला, त्या समितीचा आणि चांगदेवाचा भेद नाही दाखवला. आता सांगतात मी उपदेश करणारा ज्ञानदेव आणि तो उपदेश ऐकणारा चांगदेव, हा सुद्धा भेद ठेवू नकोस. गुरु शिष्यातही भेद ठेवायचा नाही. अद्वैत वेदांत ग्रंथात फक्त दोनच सांगण्यात येतात, जग ब्रह्माचा अभेद आणि जीव ब्रह्माचा अभेद. पण ज्ञानेश्वर महाराज 65 मध्ये अमृतानुभवमध्ये गुरु शिष्याचा अभेद दाखवून जातात. एवं शिष्य आणि गुरुनाथ या दोन्ही शब्दात असतो श्री गुरुची होतो. दोही ठाई जरी झाले पण श्री गुरु लक्ष स्वरूपात द्वितीय समिती दोघांचं एकच स्वरूप. जोपर्यंत शिष्याला आपल्या स्वस्वरूपाचा अज्ञान आहे तोपर्यंत शिष्य शिष्य असतो. शिष्य म्हणजे लघु असतो. आणि गुरुला मात्र समितीची अनुभूती असल्यामुळे, ब्रह्माची अनुभूती असल्यामुळे, ब्रह्म हे श्रेष्ठ असल्यामुळे अर्थात गुरु 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 आणि शिष्य शिष्य कोणपर्यंत. गुरु तर अनावृत आहेतच, शिष्य फक्त अज्ञानाने आवृत होता. त्याला महावाक्याचा उपदेश केला, आता तो सुद्धा तसाच अनावृत झाला आहे. जसा गुरुचा बोध तसाच जर शिष्याला झाला तर गुरु शिष्यात भेद राहिलाच नाही. ज्ञानोबांनी दृष्टांत दिलाय ज्ञानेश्वरी. जैसे दीपे दीप लाविले आधील कोण हा ओळखिले. दिव्याने दिवा लावल्यानंतर पहिला दिवा कोणता सांगता येणार नाही, का तो दोघांचा प्रकाश समान आहे. तसं जो बोध गुरुच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाचा तोच बोध शिष्याच्या ठिकाणी झाला तर आता कोण गुरु कोण शिष्य बोला, हा गुरु शिष्य भेद सुद्धा राहत नाही.
सूक्ष्म दृष्टी ज्ञानोबांची लिहायची महाराज. शिष्य शिष्य नाही, गुरु गुरु नाही. आणि जर गुरु शिष्यपणा उरला तर म्हणा द्वैतच उरलं. पुन्हा एवढं सुद्धा द्वैत खपत नाही. आमचे गुरु सांगायचे लोण्यामध्ये केस खपत नाही. का तर लोणी पांढरं असतं, मृदू असतं, आणि केस काळं असतं, टणक असतं. लोण्यात केस खपत नाही, डोळ्यात कूस खपत नाही. तसं अद्वैत वेदांतामध्ये किंचित मात्र भेद सहन होत नाही. खिरीत सराटा खपत नाही, खिरीत सराटा खपत नाही. तसं किंचित मात्र द्वैत खपत नाही महाराज. अद्वितीय वस्तू तीच आहे, संपूर्ण द्वैताचा निराश करणारी. गुरु शिष्याचं द्वैतही ठेवलं नाही ज्ञानोबरायांनी. मी एक सांगणारा ज्ञानदेव, तू एक ऐकणारा चांगदेव, हे सुद्धा नाही. ते सांगायचं पुढे आता. मज तुझा आपण याचा बोल ऐके, मी तुला बोलतो आहे, तू वाचतो आहेस, ऐकत आहेस. तुझ्या माझ्यातला जो हा संवाद झाला 500 रूपाने एक, कसा आहे हा बोध? ज्ञानोबा सांगतात, आपण स्वतः वर्णन करतायत. सांगया मज तुझा आपण याचा बोल ऐके. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे शिक्कामोर्तब केला आहे. जसं आपल्या गव्हर्नरची सही असली तर तो कागद चालतो नोट म्हणून, त्याच्यापेक्षा मोठमोठी कागद आपल्याजवळ आहे, चालणार नाही बाजारामध्ये, का तर शिक्का कुठे आहे. तसं ज्ञानोबाने ज्ञानदेव म्हणे, हरिपाठाच्या प्रत्येक अभंगाला ज्ञानदेव म्हणे शिक्कामोर्तब केलं आहे. तसा आत्तापर्यंत जो काही बोध केला तर सगळ्या बोधामध्ये आता इथेच ज्ञानदेव म्हणे असं शिक्कामोर्तब केलं आहे, सही केली स्वाक्षरी. तुझं माझा बोल ऐकणे. आता याचे 2 अर्थ होतात. तुला माझा बोल ऐकावाच लागेल असाही अर्थ होतो. डोळेच उघडतील महाराज 65 कळल्यानंतर चांगदेव महाराजांचे. काय माझ्यासाठी चांगदेव महाराजांनी माझ्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी बोल देऊन पाठवला आहे. तुझं माझा बोल ऐकणे. कुणाचा ऐक का ना ऐक, आणि ऐकतच नाही योगी पुरुष, पण माझा बोल ऐकणे, ऐकावं लागेल तुला माझं बोल. का तर हे अपूर्व आहे आणि फलप्रद आहे. अत्यंत दुःख निवृत्ती गुरुप्रमानंद जिथे महापुरुषार्थ साधला जातो असं फलप्रद आहे. आणि हे अपूर्व तुला माहीतच नाही. आतापर्यंत पुढे सांगितली माहिती होती, अपूर्वता आहे. तुझं माझा बोल ऐकणे. इतरांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. आतापर्यंत शिष्य तुला बोलत होते, तू शिष्याची बोलत होतास. काय व्यवहारातल्या असल्या भानगडी माहित नाही, जाऊ दे तिकडे. तुझं माझा बोल ऐकणे, माझं बोलणं तुला ऐकावं लागेल 65ला. एक अर्थ. दुसरा एक अर्थ, दुसरा कोणता अर्थ आहे? माझं तुझं जे बोलणं झालं ना, ते कसं बोलणं आहे? तळ हातातही मिठी देण्याचे परी. अभेदातलं बोलणं आहे, भेदातलं नाही, हे दाखवण्याकरता दृष्टांत दिला आहे. तळ हाताला मिठी मारावी. का भेद सांगा? दुसऱ्याच्या नाही, स्वतःच्याच तळहाताला स्वतःच्या तळहाताने मिठी मारायची. तळहातातही मिठी देण्याचे परी. तसं माझं तुझं बोलणं अभेदातून झालं आहे. आता भेद राहता उपयोगाचा नाही, तळहातातही मिठी देण्याचे परी. ज्ञानोबांची सूक्ष्मता लक्षात घ्या महाराज. काय बोलतात ज्ञानेश्वर महाराज, कसं लिहितात. तळहातातही मिठी देण्याचे परी. फक्त शरीर दृष्टीने औपाधिक भेद दिसला तरी सुद्धा तो भेद नाही आहे, डोळ्यात आणायचंच नाही. एका उपाधीने लिहिणं बोलणं, एका उपाधीने ऐकणं वाचणं. चांगदेव या उपाधीने ऐकणं वाचणं, आणि ज्ञानदेव उपाधीने बोलणं आणि लिहिणं. तो भेद सुद्धा तू ठेवू नकोस. इतकं सूक्ष्म रूपाने ज्ञानेश्वर महाराजांनी इथे संदेश दिला आहे. हे पत्र खूप चिंतन करण्यासारखं आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराजांच्या लिहिण्यामध्ये भेदाचा अत्यंत अभाव सिद्ध होतो. भेदच नाही, आपल्या डोक्यातला भेद जात नाही, आणि 65 मध्ये भेदच सापडत नाही.
थोडा फरक आहे नाही का? कसला थोडा फरक महाराज? अतिशय फरक आहे. पुन्हा तू तू वाटतो, मी वाटतं. हे मी तू तू मी चालूच असतं, ते कधी आपली संपतच नाही. इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात भेदच कोणत्याही प्रकारचा नाही. त्रिपुटीचा समितीचा भेद नाही, समितीचा चांगदेवाचा भेद नाही. एवढंच नव्हे तर मी चांगदेव 65 लिहून लिहिणारा एक लेखक, ज्ञानदेवांचा एक वाचक, कळणारा शिष्य म्हणून चांगदेव, तोचा भेद नाही. तळहाता तळी मिठी देणे जयापरी, कोणत्याही प्रकारचा भेदच नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेव म्हणे तुझा माझा बोल ऐकणे, हातातळी मिठी देणे जयापरी. आता हा अवांतर संवाद जो आहे तो 58 ओळीपर्यंत आहे. 20 ओळीतून दिला आहे. 39 ओळीपासून 58 ओळीपर्यंत हा अवांतर ज्ञानोबांचा आणि चांगदेवाचा संवाद आहे. आणि 59 आणि 60 या 2 ओळीमध्ये ताजा कल म्हणून पत्रामध्ये 4 गोष्टी लिहून दाखवल्या. पत्र लिहायची पद्धत होती पूर्वी. हातभर जरी पत्र लिहिलं तरी त्या पत्रात महत्वाच्या कोणत्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या ताजा कलम म्हणून खाली 2 ओळीत लिहून दाखवायच्या, अशी पद्धत होती. ती ज्ञानोबांनी इथे हाताळलेली आहे. 59 आणि 60 ओळी पुढे आपल्याला येणार आहे. त्यावेळेस 4 गोष्टी त्या ताजा कलम म्हणून मला ऐकायला मिळणार आहे. पत्रातला सगळा संपूर्ण मजकूर 4च गोष्टीमध्ये सांगितलं आहे. ते पुढे वाचू. आता 39 ते 58 ओळीपर्यंत हा ज्ञानोबांचा आणि चांगदेव महाराजांचा अवांतर संवाद आहे. ज्ञानोबा सांगतात, बोलेची बोल साखीचे, स्वादी स्वाद साखीचे, उजेडे देखीचे उजेडा जेवी, सोनियावर पर सोने जैसा, मुखामुख फारीचा, मधुरा संवाद तैसा चक्रपाणी. इथे चक्रपाणी चांगा म्हणून नाव आले. जसं विटेश्वर चांगा पहिलं नाव आलं, चक्रपाणी चांगा नाव इथं आले. 6 दृष्टांत दिलेत महाराज. तुझं माझं बोलणं अभेदातून कसं झालं हे कळण्याकरता 6 दृष्टांत. पहिला दृष्टांत तळहाता तळी मिठी देणे जयापरी 38 ओळीमध्ये. दुसरा दृष्टांत दिला आहे शब्दाने शब्द ऐकायचा, बोलीची बोल ऐकायची, स्वादी स्वाद चाखी दे, गोडीनेच गोडी चाखायची, उजेड देखील एवढे उजेडा जेवी, उजेडाच उजेड पाहायचा, सोनिया वर्क सोने जैसा, सोन्याचा वर्क लावायचा, मुखामुख वरीचा, मुखालाच मुख आरसा व्हायचा. आहे का भेद सांगा? 6 दृष्टांत दिले. दृष्टांत देण्याची सुद्धा किती कला ज्ञानोबांच्या ठिकाणी महाराज आहे. ही सर्वज्ञता करून येते यावर. कसे दृष्टांत दिले? दृष्टांतात सुद्धा भेद मला दाखवता येणार नाही, तर सिद्धांतात कुठला भेद? डोक्यातला भेद गेला पाहिजे. आम्हाला 2 गोष्टीचं वावडे सांगून ठेवतो महाराज. एक तर सत्य म्हणणं तुमचं खपत नाही आम्हाला. हे खरं ते खरं ते खरं सगळं खरं असं असते का? एक खरं असतं, एक बाकीचं खोटं असतं. सत्य एक असतं. कोर्टात सुद्धा वादी प्रतिवाद भांडला जातो तेव्हा माझं खरं म्हणून जातात. दोघांचं खरं ठरतं का? दोघांचं खोटं ठरतं का? एकाचं खरं एकाचं खोटं. बरोबर आहे? सत्य एक असतं. मग तुमच्यापुढे आम्ही एक प्रश्न ठेवतो. तुमच्यापुढे असे 2 पदार्थ ठेवतो आम्ही, एक जग आणि देव. त्यात खरं काय सांगा? तुमची बिशाद नाही, ताकद नाही देवाला खोटं म्हणायचं. मला माहिती आहे, वारकरी आहे तुम्ही, श्रोते तुम्ही, 65 ऐकायला बसला. मग देव जर खरा एक ठरला तर आता जग खोटं आम्ही म्हणायचं का? मला वाटतं ठरलं खोटं कळलं पाहिजे, न सांगता कळलं पाहिजे. एकच खरं म्हणल्यानंतर एक जर देव खरा आहे तर आता बाकी जग हे खरं का खोटं? आता आम्ही कशाला सांगायला पाहिजे? मला काय पाहिजे? सत्य सिद्ध होतही नाही, नुसतं बोलण्याला काय अर्थ आहे? सत्य सिद्ध. आपल्या मुलाचं आपण राजा नाव ठेवलं तर हे नुसतं लाडानं नाव ठेवलं नाव आहे का खरंच राजा आहे? गल्लीतले मुलं थापड्या मारतात, कसला राजा? तसं आम्ही लाडानं सत्य आमच्या तोंडामध्ये आहे शब्द, तो जगाला लावून टाकला आहे. जग सत्य आहे, जग सत्य आहे. या पुढे सत्य आहे. जर सत्य जग असतं तर नाश कसा होतो आणि बदल कसा होतो सांग? सत्याचा कधी नाश नाही, कधी बदल नाही. ज्याला नाश होतो सत्य होतो, बघतो आम्ही नाश होतो आणि बदल होतो, तर सत्य कसं? पुण्यात म्हणणार एक सत्य.
म्हणून जग सत्य म्हणलं आम्हाला खपत नाही. आणि दुसरी गोष्ट भेद खपत नाही. त्या दोन गोष्टी वावडे. दोन पदार्थ सत्य मानले की भेद येतो. एक पदार्थ सत्य म्हणून अनंत पदार्थ मिथ्या मानले तर भेद येऊ शकत नाही. उदाहरण स्वप्नाचं तुमच्या समोर आहे. स्वप्नामध्ये अनेक पदार्थ दिसतात, मिथ्या असतात. पांढरा दृष्टापद खरा असतो, एकच खरा असतो तिथे. बाकीचे किती स्वप्नामध्ये मिथ्या आहेत, ते द्वैत निर्माण करत नाही, भेद निर्माण होत नाही. एक पदार्थ सत्य मानून अनंत पदार्थ मिथ्या मानले भेद सिद्ध होत नाही. पण एका पदार्थाला दुसरा पदार्थ सत्य मानला की भेद येतो. आम्हाला काय खपत नाही? सत्य म्हणणं. आम्हाला काय खपत नाही? भेद. डोक्यातून काढून टाका. भेदही नाही आणि सत्यही नाही. आपण आणि आपली सावली. भेद का? अभेद. दोन का? एकच. 6 दृष्टांत दिले निर्माणे. म्हणजे तुझं संवाद तैसा चक्रपाणी 40वी ओवी आहे. म्हणजे तुझं संवाद तैसा चक्रपाणी. चक्रपाणी सांगा, तुझा माझा संवाद कसा झाला आहे. कसा? 6 दृष्टांत. तर हा त्याला मिठी मारणं, शब्दाने शब्द ऐकणं, सोन्याने सोन्याला सोन्याचा वर्क चढविणं, उजेडा उजेड पाहणं, गोडनच गोडी चाकणं आणि मुखालाच मुख आरसा होणं. 6 दृष्टांत दिलेत. याच्यापेक्षा एखादा आम्हाला दृष्टांत सांगता येणार नाही. हे कळले हेच आमचं नशीब. तेवढी ज्ञानवरायांची अगाध शक्ती आहे महाराज. तेची पुण्यवंत परोपकारी प्रबोधित्या नारी नर लोका. कोण उपदेश करू शकतो महाराज? ज्ञानवरायासारखे महात्मे. गुरु शिष्यात परस्पराचा भेद कसा संवाद झाला ते सांगितलं 6 दृष्टांताने. अभेदात्मक संवाद आहे. आता ज्ञानदेव आणि चांगदेव या दोघांमध्ये, गुरु शिष्यामध्ये परस्पराची आवड कशी पुढे सांगितली. आता 41 गोडी. गोडी आपुली गोडी घेता काय ना माही दोंडी. आम्हा परस्परी आवडी तू पाडू असे. चांगदेवा तुझ्या माझी आवड कशी, संवाद कसा झाला सांगितलं. मी म्हटलो ना, अवंतर संवाद आहे हा. बोधाचा विषय संपलाय. सांगायचं होता लिहिचा तो बोध तेवढा संपला. 36.5 संपलाय. तुझा माझा संवाद कसा झाला? 6 दृष्टांतांनी सांगितलं. अभेदात्मक झाला. आता तुझा माझी परस्पर आवड कशी. गोडी आपली गोडी घेता काय. ते पण आणखी गोडीला गोडी घेताना तोंडात मावत नाही का? गोडीला गोडीचा स्वाद घेताना तोंडाची गरजच लागत नाही. भेद कुठे तिथे आहे. जिभेने गोडी घ्यायची असेल तर जिव्हा वेगळी, गोडी वेगळी असते. पण गोडीला गोडी घ्यायची भेद कुठे आहे? त्यामुळे तुमच्या म्हणजे परस्पर आवड सुद्धा अशीच आहे. अभेदात्मक आवड आहे. आम्हा परस्परी आवडी तो पाडू असे. तोच प्रकार. पाड म्हणजे प्रकार. जो प्रकार गोडीने गोडी घ्यावा, गोडीने गोडी घ्यावी, तोच प्रकार तुझ्या माझ्यामध्ये आवडीचा आहे. संवादातही भेद नाही, आवडीमध्ये भेद नाही. तुला माझी आवड तर मलाही तुझी आवड. पण ही आवड मात्र भेदात्मक नाही. आता भेटी म्हणजे ज्ञानोबा लिहितात, सखया तुझे उद्देशे भेटायचे उल्हासे, सिद्ध भेटी विस्कुशी आयशी बिहे. चांगदेवा सखया शब्द आहे. चांगदेवाने सखया, हे सख्या. अतिशय प्रेमाचा जिव्हाळ्याचा शब्द म्हणजे सखा शब्द. सुरत सखा, मित्र. सुरत सखा. सखा शब्द जितका अंतरंग इतका मित्र आणि सुरत शब्द नाही. सखा अतिशय प्रेम जिथं असतं ते सखा वापरलं जातं. गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाने भगवंताला सखा म्हटले. सखेती मत्वा प्रसभं यदुक्तं, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानंत वेदं, मया प्रमादात प्रणयेन वापी. सखा. पुष्कळ दिवस नवरा गावाला गेला असावा आणि नंतर आनंतर बायको म्हणते, सख्या आलास का. जास्त प्रेमाचा तो गुद्रिक असतो. सखया तुझे उद्देश हे जीव भेटा उल्हास.
ज्ञानोबरांची भाषाच काही और अशा प्रकारची बाळा की माणसाच्या अगदी ताण कांताकडे अगदी पाजर पडून टाकते महाराज. हे सख्या, तुझी भेट घेण्याकरता मला फार माझ्या मनात उल्हास आहे. आळस नाही, कंटाळा नाही, तुझी अवहेलना पण नाही. उत्सुकता आहे मनामध्ये की एवढा सिद्धराज योगीराज 1400 पर्यंत तापी काठावरती तो योग साधना, कठीण योग साधना करून 1400 वर्षपर्यंत जगतो आहे, निर्विकार समाधी लावतो आहे. का आपण त्याची भेट घेऊ नये? मनात मोठा उत्साह आहे की चांगली वाट तुझी भेट घ्यावी. मग घ्या, कोण नको पडले का पाटील वाटलं एवढं काम घेऊ नका म्हणून भेट घेऊ नका म्हणून नाही. अडचण आहे की म्हणजे आश्चर्य. सिद्ध भेटी विस्कुसी आयशिया बिहे की म्हणजे आश्चर्य असा अर्थ करा, परंतु असा अर्थ करा. परंतु अडचण काय? तुझी माझी आत्मस्वरूपाची जी स्वयंसिद्ध भेट आहे ती विस्कटते, म्हणून तुझी भेट घ्यावी वाटत नाही. शरीराची भेट महत्वाची नाही, आत्मस्वरूपाची भेट स्वतःची आहेच तुझी माझी. कशाला भेट घेण्याकरता इच्छा करावी? तू तरी कशाला येतो माझ्याकडे, मी तरी कशाच्याकडे येतो? मार्मिकता कळली पाहिजे महाराज. ज्ञानेश्वरांच्या भाषेतली, ज्ञानेश्वरांच्या सांगण्यातली, लिहिण्यातली दोन प्रकारच्या भेटीत एक शरीराची भेटी गौर भेट आहे. खऱ्या अर्थाने तुमची आमची भेट आहेच, स्वतः सिद्ध भेट आहे, आत्मस्वरूपाची भेट, सिद्ध भेट. सगळ्यांचा आत्मा एक असल्यामुळे सर्वघटी राम देहादेही एक. मी आत्मा असे एका भूतमात्रांच्या ठाई, अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित. 10व्या अध्यायामध्ये पहिली विभूती भगवंतांनी सांगितली, आत्मा ही माझी विभूती आहे, सगळ्या ठिकाणी आहे. स्त्री आणि पुरुष भेद शरीराच्या दृष्टीने असेल, पण आत्मा आत्मी असा भेद नाही. सगळ्यांचा आत्मा एक आहे, ती सिद्ध भेट आहे. आत्मस्वरूपाकडे वळून बघा, तुमची आमची भेट आहे. शरीराची भेट काय महत्वाची आहे? आता फेसबुकवर सुद्धा शरीराची भेट नाही, आत्मस्वरूपाची भेट आहे तुमची माझी. तुम्हाला तर दोन्ही भेटी आहेत. मला एक भेट आहे, स्वतः सिद्ध भेट, आत्मस्वरूपाची भेट आहे. जिथे असाल तिथे राहा. आत्मस्वरूपाची भेट माझी आहे ती आहेच. जर भेट घ्यायची म्हटलं तर ही आत्मस्वरूपाची भेट विस्कटेल, विस्कुसे आयशिया बिहे, ही भीती वाटते मला. व्यापक स्वरूपाची स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाची भेट ही विस्कटेल, म्हणून तुझी भेट घेण्यामध्ये उल्हास जरी असला तरी भीती वाटते. ही भेट घेण्यामध्ये देह तादात्म्य तुटलेला आहे. नवे नवे शरीराच्या अत्यंत अभावाचा निश्चय झाला, पुन्हा शरीरावर यायचं आणि भेट घ्यायची. खाली येणं आहे. समितीपर्यंत पोहोचलो, आत्मस्वरूपापर्यंत पोहोचलो, ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचलो, आता खाली कशाला यायचं आहे? काय आवश्यकता आहे खाली यायची? जिथे आहे तिथेच राहा. तुझी माझी आत्मस्वरूपाची भेट स्वयंसिद्ध आहेच आहे. त्या आत्मा कळला पाहिजे, आत्मा मी असा निश्चय झाला पाहिजे. मग हे सगळी बोलणं भाषा बरोबर सिद्ध होते. संवाद कसा झाला तेही सांगितलं, तुझी माझी आवड कशी तेही सांगितली. आता भेटीबद्दल बोलतात ते आपण ऐकलं आहे. सखया तुझे नि उद्देशे भेटाव्या उल्हास. काय गोड भाषा आहे महाराज. आईची तोंडची भाषा फार गोड आहे, माऊलीच आहे. सिद्ध भेटी विस्कुसी आईशी आबी हे. तुझी माझी आत्मस्वरूपाची भेट विस्कटते म्हणजे काय? अद्वैत नष्ट होत आणि द्वैतामध्ये येतो. हे चांगले का वाईट आहे बघा. एक उच्च शिखरावर गेला मनुष्य पुढे धारकीसाठी अजून पडतो. हे चांगले का वाईट आहे सांगा. तुझी माझी शरीरानं भेट घेण्याचा अर्थ द्वैतात येणं. तू माझ्या शरीराकडे पाहणार, मी तुझ्या शरीराकडे पाहणार. तुझ्या शरीर काळे असेल, गोळे असेल, म्हातार झाला असेल, केस वाढली असतील वगैरे वगैरे. मी असा आहे, तू तसा आहे, शरीराच्या दृष्टीने भेट दिसेल. सिद्ध भेट विस्कटली की नाही? भीती वाटते. आहे तिथेच राहा. ज्ञानोबरांचं बरोबर चांगलं माझं आपल्याकडे यावं असं नाही आहे तिथेच राहा. फक्त तू 65 कळून घे आणि समितीचा आपला अभेद निश्चय करून घे.
सिद्ध भेटी विस्कुसी ऐशी आबी. आता भेट झाल्यानंतर दर्शन, तेच ज्ञानोबा सांगतात 43 घेऊ पाहे तुझे दर्शन, रूपा येऊ पाहे मान. भेट घेताना उठून जावं लागतं आणि दर्शन घेताना मन रूपावर यावं लागतं. त्यातली त्यात सूक्ष्मता भेट आणि दर्शन. अगोदर भेट असते, नंतर दर्शन घेतो मनुष्य. त्या दर्शन घ्यायची अडचण दाखवते आहे. माझं मन हे अमनस्क झालेलं आहे आणि ते पुन्हा मन रूपावर येईल जर दर्शन घ्यायचं म्हटलं तर. तुझी माझ्या आत्मस्वरूपाची संसिद्ध भेट आहे. शिरानं भेट घेत म्हणजे पुन्हा भेद येणार आहे. आत्मस्वरूपाची भेद वीज कटेल, भीती वाटते. आणि दर्शन घेताना घेऊ पाहे तुझे दर्शन, तो रूपाय मन. दर्शना होय आवाज जातं म्हणजे प्रतिबंध निर्माण होईल असं वाटतंय मला. ऐसे गमू लागेल. दर्शना होय आवाज जातं ऐसे गमू लागेल. एक अडथळा निर्माण झाला असं वाटतं की अमनस्क झालेलं मन पुन्हा मनावर येईल, त्याशिवाय दर्शन कसं घेता येईल. दर्शन मनाने घ्यायचं आणि भेट शरीराने होत असते. शरीराच्या भेटीमध्ये आत्मस्वरूपाचे ऐक्य जे आहे, अद्वितीय स्वरूप आहे, ते विस्कटील वाटतं. आणि दर्शन घेताना माझं म्हणजे अमनस्क झालेलं पण मन मनावर येईल. मनावर आल्याशिवाय दर्शन घेताच येत नाही. मनात आलं पाहिजे, दर्शन घ्यायचं आहे, मगच मनुष्य दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो. पंढरीला पांडुरंगा दिवस दर्शन घेण्याची इच्छा करतो तेव्हा आपल्या मनात येतं चला पंढरीला जायचं. आता जायचं नाही माहित नाही, मनात आलं पाहिजे दर्शन घ्यायचं. ज्ञानोबाने बरोबर जोडलं हे. दर्शन होतं ते मनाने आणि भेट होते ती शरीराने. ते शरीराची भेट घेण्यामध्ये आत्मस्वरूपाची भेट विस्कळते आणि दर्शन घेण्यामध्ये माझं मन जे अमनस्क आहे ते मन रूपावर येऊ पाहतं. दर्शन हवे आवाज जाताना असे गमू लागेल. हे दर्शनामध्ये प्रतिबंध निर्माण झाला, अडथळा निर्माण झाला असं वाटायला लागतं मला. 3 गोष्टी कळल्या आपल्याला, 4 गोष्टी कळल्या. संवाद कसा झाला, आवड कशी, भेट कशी, दर्शन कसं. नारळ हे वेगळं वेळ कुठं सांगत बसता. आता जास्त लांबेल हे. संपवायचे 65, किती वेळ सांगायचे आणि किती सांगायचे, किती दिवस सांगायचे. ज्ञानोबाने थोडक्यातही बोलता येतं आणि विस्ताराने बोलता येतं. हे विशेष महत्वाचं आहे. काही लोकांना विस्ताराने बोलता येतं, थोडक्यात बोलता येत नाही. काही लोकांना थोडक्यात विस्ताराने बोलता येतं. ज्ञानोबाने दोन्ही येतं. सगळा संपूर्ण व्यवहार ज्ञानोबाने थोडक्यात सांगून दाखवला आहे. आता 44वी वास्तू आहे. काही करी, काही बोले आणि काही कल्पे. का काही न करी, काही न बोले आणि न कल्पे. हे दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती मस्त. सगळा व्यवहार संपवला आहे 3 गोष्टीमध्ये. कल्पी म्हणजे संकल्प. मनात आधी संकल्प होतो मला अमुक काम करायचं आहे, मग मनुष्यवाणी बोलून दाखवतो, बोले, आणि नंतर मग तो करायला लागतो. प्रत्यक्षात क्रिया घडते. झालं की सगळा व्यवहार काय राहिला. या 3 गोष्टीत व्यवहार आहे. संकल्प होणं, बोलून दाखवणं आणि तशी क्रिया करून दाखवणं. झालं. करी, बोले, कल्पी. काही शब्द 3 लावायचा. काही करी, काही बोले आणि काही कल्पी. हे भाव व्यवहार झाला. आणि त्याच्या उलट अभाव व्यवहार दाखवला. न करी, न बोले, न कल्पी. नेहमीच करतो, नेहमीच बोलतो असे पण नाही. काही वेळा करीतही नाही, बोलतही नाही, संकल्प करीत नाही. गाढ झोपेमध्ये सुषुप्ती काय असतं, तेथे अभाव असतो सगळ्यात. जागृतीमध्ये आपल्याला भाव असतो. संकल्प करणं, बोलणं आणि करणं हे जागृतीमध्ये आहे. ते भाव व्यवहार आहे जागृतीमध्ये. गाढ झोपेला जातो आपण, चांगले मला समाजाला जातात, तिथे न करी, न बोले, न कल्पी. अभाव व्यवहार. ह्या दोन्ही प्रकारचा भाव व्यवहार आणि अभाव व्यवहार तुझ्या स्वरूपामध्ये डोकं वर काढू शकत नाही. हे दोन्ही तुझ्या स्वरूपी नाही किंवा मसू त्या स्वरूपामध्ये डोकं वर काढू शकत नाही. भाव व्यवहारही नाही ना अभाव व्यवहारही नाही. अव्यवहार्य समिती आहे. हे सांगितलं नाही, मी सांगितलंय. जास्त बोललो, चुकलं. काय नाही हे सांगितलं आहे. उमसू घेत नाही याचा अर्थ डोकं वर काढू शकत नाही. तो दोन्ही, हे दोन्ही म्हणजे भाव व्यवहार आणि अभाव व्यवहार वर आढावी दाखवला आहे. आणि हा भावात्मक व्यवहार तुझ्या स्वरूपामध्ये डोकं वर काढू शकत नाही. का तर अद्वितीय स्थिती बांधली आहे अंगावर. अद्वैतीची चालो अक्षय भजनी. अद्वैत कसला व्यवहार महाराज, भाव व्यवहार नाही ना अभाव व्यवहार नाही.
संकल्पही मनात येत नाही, बोलणे तोंडाने दाखवत नाही आणि क्रियाही काही करावं वाटत. न करणंही गेलं म्हणजे करणंही गेलं आहे. करणं न करणं, बोलणं न बोलणं आणि संकल्प करणं न करणं सगळं समाप्त झालं, मावळलं. गुरुजी नेहमी एक शब्द वापरायचे, ज्याला समितीची अनुभूती आली तो खराच अव्यवहाराने आवाज होतो महाराज. काय बोलावं, काय करावं आणि कसला संकल्प करायचा. पण न करणं तरी आहे काय? जसं करणं नाही तर न करणं ती सापेक्षतेच आहे का? तो करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीच्या अधीनी, प्रकृती का अधीनी हृदयस्था जया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. वाचा गीता 18 अध्याय. काही करणंही नाही, काही बोलणंही नाही, काही संकल्पही नाही. ही स्थिती आहे ज्याला खरंच समितीची अनुभूती आली त्या आपल्याला होते महाराज. तुम्ही करून बघा. ऐकतात तुम्ही, भाग्य तुमचं चांगलं 65 ऐकायला मिळाली आहे. अर्थही मला कळतो आहे. बुद्धिमान आहात, भाग्यवानही आहात, बुद्धिमान आहात. अनुभूती घ्यायला पाहिजे. समितीची अनुभूती घ्या. काहीच तुम्हाला संकल्पही करावा वाटणार नाही संसाराचा, बोलावंसं वाटणार नाही आणि करावं तर वाटणार नाहीच नाही. अशी स्थिती होऊन जाते, झाली, अनेकांची झाली. तुमची का होणार नाही? सगळा व्यवहार 3 गोष्टीत आणला आहे. काही करी, काही बोले आणि काही कल्पे. का काही न करी, काही न बोले आणि काही न कल्पे. हे दोन्ही तुझ्या स्वरूपी नक्की वसू. स्पर्श करू शकत नाही महाराज तुझ्या स्वरूपामध्ये. कुठे आपलं समिती स्वरूप आणि कुठे हे संकल्प करणं, बोलणं, हे करणं, किती खालच्या स्तराला आपण येऊन पोहोचतो आहोत. आमचं स्वरूप अव्यवहारी आहे, आवाजचे आहे. व्यापक स्वरूपाची अनुभूती, असंगत्वाची अनुभूती. दोन्ही तुझ्या स्वरूपीने किती वस्तू. आपण आपल्या बुद्धीने काही गैरसमज केले आणि त्याचा आपण धन्य समजतो. बरं महाराज, संसारातलं केलंच पाहिजे वाटतं, त्याशिवाय होईल कसं? हे करावंच लागतं. आणि 65 बघू ना, जमली तर वेळ मिळाला तर मग ऐकून. काय वेळेपण हे. मनुष्य देह भगवंताने दिला, याच देहामध्ये आपल्याला समिती स्वरूप होता येतं. होता येतं म्हणजे आहोतच आम्ही, कळून घेता येतं आणि अनुभूती घेता येते. ती का घेऊ नये, का कळून घेऊ नये सांगा? बाकीचं काय करीत बसला, फुकट आयुष्य घालवायचं. संसाराकरता एक क्षण सुद्धा आपण ठेवायचा नाही महाराज. सगळा संपूर्ण आयुष्य आपल्याला क्षण बहुमोलाचा आपण परमार्थ करायचा, समिती करायची आणि त्यातच राहायचं, त्यातच स्थित व्हायचं. बदल करा, बदल करा, बदल करा महाराज. मुद्दाम सांगतो आहे, 65 लिहिले नाही पण मुद्दाम सांगतोय महाराज. विचार करा आपण. संकल्प करणं हे मनाकडे आहे. संकल्प विकल्पात्मक मना. बोलणं हे वाणीचं कार्य आहे आणि करणं हे हस्तपादलिकाचं कार्य आहे, शरीराचं कार्य आहे. अभाव भावीशी गेला निसंदेह संधीची बुडा म्हटलंय. भाव नाही ना अभाव नाही. खोल भाषा ज्ञानप्रायांची महाराज करण्याकरता करत त्यांचीच आपण कृपा संपादन केली पाहिजे. सांगया ऐकतोच ना, झोपी गेलास? ऐकतो. तुझे नावे करणे न करणे नव्हे, हे काय म्हणो पण मी पण हे 45 होवी. चांगले वा.
तुझ्या नावाने करणं न करणं न व्हावं हे काय सांगावं तुला. अरे मला माझा मीपणा धरवत नाही. त्याच्या पुढची गोष्ट आता हे बोले कल्पी बोले आणि करी ह्या गोष्टी पुढच्या. त्याच्या अगोदर मला माझा मीपणा धरत नाही. ते पुढचं काय समजून बसतात आहे बघा. तुझे नावे, तुझे नाव म्हणजे तुझ्या समितीच्या स्वरूपदृष्टीने करणं न करणं न व्हावं एवढंच काय सांगायचं तुला. अरे मला माझा मीपणा धरवत नाही. मी एक ज्ञानदेव कधीही वाटत नाही. समिती तरी वाटते का. तेच वाटण्याचं काय कारण आहे. आहेच एक आहे म्हणून वाटत नाही, बाकीचं नाही म्हणून वाटत नाही. या शरीराला नाव ठेवलं ज्ञानदेव. मी काय ज्ञानदेव आहे का. ते नाव ठेवलंय. ओळखाव्या श्रुती खून केले ते नाहीच. मी का वाटावं. आणि एक आहेच तर का वाटावं. समिती मी असं वाटतं का. आता वाटायचं काय कारण. मी आहेच. मला माझा मीपणा धरवत नाही. भाषाच फार वेगळी आहे ज्ञानोबरांची महाराज. आमचा मीपणा सुटतच नाही. आणि ज्ञानेश्वर मी धरीतच नाही. इतकंच अंतर. तुमचं आमचं माऊलीचं आपलं इतकं अंतर. ते मीपणा धरत नाही. आमचा मीपणा सुटतच नाही. कोणत्याही व्यवहारामध्ये मी 65 सांगतोय. बरोबर कळलं आम्हाला. आमचा मीपणा सुटतच नाही. 65 सांगताना काय काहीही गर्दी आमचं सुटत नाही. मी जेवतोय, मी झोपतोय, मी खातोय. आधी मी म्हणायचं मगच सगळं व्यवहार बोलायचं. आपला मीपणा सुटतच नाही. जाग झाल्यापासून जन्मल्यापासून मरेजोपर्यंत. आणि जाग झाल्या झोपल्या मीपणा साठणं असतोय. तुकोबरांचे अभंग वाचते मला. एकाचे मीपणे नागविले घर, नाहीतरी संसार ब्रह्मरूप. काढून बघा गातीतला. मी तुपणाची थोर आली बुली. नाथांचा अभंग आहे. सर्पामध्ये आहे. रूप केले सर्पाचं. मी पण हे ओळखी बुडाली. अहममतेची लवड सवडी, मातेनं पोहतीची बापुडी. जन्मनाची दुसरी जोडीची शिली. मी माझं, तू तुझं. हे तुझ्याकरता, हे माझ्याकरता. हे मी, हे तू. हे तू, हे मी. तू मी, तू मी, तू मी. रात्रंदिवस सारखं हेच भांडणं त्याचे चालू. काय बोलतात ज्ञानेश्वर महाराज. काय लिहितात ज्ञानेश्वर महाराज. सांगया तुझे नावे करणे न करणे न व्हावे. हे काय म्हणावे, हे काय म्हणो न धरवे मी पण आहे. आणि मला मी पण आता तो तू पण कुठला. मीच्या सापेक्ष तू आहे. ते पुढे सांगितलं आहे. दृष्टांताने सांगितलं आहे. पुढची 46 उभी आहे. लवण पाणी याचा थाव माझे गेले पाहो, तो तिची नाही माका घेऊ माप जळा. एक मिठाचा खडा. त्या मिठाच्या खड्याची माणसाची भेट झाली. आमच्या प्रवचनातलं मीठ बोलतंय. तुमच्या हांड्यातल्या डबक्यातलं बोलत नाही. ते मीठ विचारू लागलं त्या माणसाला, तुम्ही कुठे गेलते. म्हणे समुद्रात मध्ये पाणी किती चव घेण्याकरता गेलो. मग लागला तुम्हाला. नाही म्हणे थवच लागलं. आज तुम्ही माणसं तुम्हाला कसं गप्प लागेल. मी मीठ पाणी समुद्राचं आहे. मी आत्ता पाण्यामध्ये जाऊन थव घेऊन येतो आणि तुम्हाला मी सांगतो म्हणलं. आणि तो गेला. कोण. मीठ. कशाकरता गेला. समुद्राचं पाणी की त्याचा थव लावण्याकरता. आणि मग काय झालं. येऊन सांगू लागला इतकं काय म्हणून. बोंड वाया घालणे. लवण पाणी याचा थाव माझे घेऊ पावते पेची नाही. ते राहिलंच नाही परत येऊन सांगायला. कसा दृष्टांत देतात ज्ञानेश्वर महाराज. लवण पाणी याचा थाव माझे जीवन गेले पावत होतेच नाही. इथे थांबायचं. मग काय घेऊ माप जळा. आता पाण्याचं माप काय घेणार. जर मीठ पण राहिलं असतं तर मग ते मागचं तरी घेतलं असतं. पण काय घेऊ शकेल. तर तुका म्हणे लवण कळी पडता जळी ते नुरे. समुद्राचंच पाण्याचं मीठ बनतं. आणि ते पाण्यात पडलं की मीठ पाणी रूपच होत. वेगळं राहतच नाही. आता थव घेणे तर पुढची गोष्ट राहिली.
आधी ते राहिलंय का पाण्यात गेल्यानंतर? तसं आता मला माझा मीपणा धरत नाही, तुझा तूपणा कुठला सांगतात. तैसे तुझा आत्मा ते पायी देखू गेल्या मीच नाही, ते तू काही कल्पायचो का आता? मला माझा मीपणाच जर उरला नाही समितीच्या विचारामध्ये, आता तुझा तूपणा कुठला? ते सापेक्ष ते मला, मीच सापेक्ष तू आहे, मीच नाही तर तू कुठला? समितीच्या अनुभूती आली तर मीपणा संपला, आणि मीपणा गेला बघ ते तूपणावर संपून गेला. त्याच्यावर तो आधारित, मीपणावर तू पण आधारित आहे. हे मी तूपणा फार विचित्र अशा प्रकारचा आहे महाराज. समितीपर्यंत पोहोचल्यानंतर राहत नाही, आणि एरवी मीपणा सुद्धा एका ठिकाणी राहत नाही, बदलत राहतो. सारखा मी बदलतो आणि तू पण बदलतो, मी तूपणा बदलतो. आपला मित्र आहे तो आपल्याला माझा वाटतो, पण एकदा तो शत्रू झाला माझा वाटत नाही, म्हणजे तू पण बदलला. आपला मी पण असा सारखा बदलतो, एका ठिकाणी राहत नाही. जोपर्यंत आपल्या स्वस्वरूपापर्यंत मी जात नाही, अहम जात नाही, तोपर्यंत अशी त्या जातच खावं लागतात त्या मीरा. आमचे दृष्टांत सांगायचे दुंडा महाराज. यात्रेमध्ये जर कुत्रा हरवला तर तो कुत्रा त्या मालकाची त्या मालकाची भेट होईपर्यंत प्रत्येकाचे पाय असे उंगत असतात. आता त्याचा तो कुत्रा नसतो, तो त्याला बुटा सगट त्याला लाथ मारतो, रक्तबंबा त्याचं तोंड होऊन जातं. लाताकूत पण खायचे या लोकांच्या, खऱ्या मालकाची भेट होतो पण. तसं आमचा मी हा एकदा देहा बसतो, एकदा इंद्रिया बसतो, मना बसतो, उद्योग बसतो, कशावरही तो बसतो. कुठपर्यंत? जोपर्यंत खऱ्या आत्मस्वरूपापर्यंत भेट होणार तोपर्यंत. एकदा का आत्मस्वरूपापर्यंत घरीच आपली मी पोहोचली तर ज्ञानोबा बोलतात, जयाचे अहम विश्रामी आत्मस्वरूपी. आता त्याला बदलायचं कारण नाही, भटकायचं काम नाही, जाता खायचं काम नाही. एकदा देहाला मी म्हणतो, एकदा इंद्रियाला मी म्हणतो, मनाला म्हणतो, प्राणाला म्हणतो, बुद्धीला म्हणतो, असं सारखं फिरत राहतो. आपली मी सारखी एका जागी स्थिर राहत नाही, आणि स्वरूपात गेल्यानंतर मीच राहत नाही. हीच त्याची ओळखण आहे. जगद्गुरु तुकोबराय जेव्हा देहबोला होते तेव्हा लोक विचारायचे, आपण कोण महाराज? त्यावेळेस महाराज काय बोलायचे? या देहाला तुकोबा म्हणतात, मी तुकोबा कधी म्हणले नाही. लक्ष देऊ नये का महाराज? लक्षात ठेवा महाराज, आपण काय बोलतो? ते वर्ताचा दिसती देही परते देही ना, माझ्या ठाई मी त्याच्या हृदय समग्र असेल. माझा मीपणा मिळा घडवत नाही तर तूपणा कुठला? मी तूपणाही काढून टाकला आहे ज्ञानोबराने. समितीपर्यंत पोहोचल्यानंतर असं होतच महाराज. मी तूपणाचा अवधी धुरी एकच उंगडी पांघरू हरी पुष्कळ प्रमाणे. तू आणि आम्ही दिसत आहे देहधर्मी, याच्यावर आम्हीची अशी ज्ञानेश्वर आहे. भगवान सांगता अर्जुनाला, तू आणि मी हे शरीर दृष्टांत, तू अर्जुन, मी भगवान श्रीकृष्ण. देहधर्मानं दिसत आहे, वास्तविक स्वरूपानं काय बोल? तुझे स्वरूप तेच माझं स्वरूप, माझं स्वरूप तेच तुझं स्वरूप. याच्या विरामीची होसी. मी तूपणा आदि न साहिले थे, तेथे क्रिया कर्मही कुंठित. अष्टांग साधने झाली भ्रांत, एक ब्रह्मसपुरा भरित हो. कुरुकृपेचे फळ हेचे जाणा. नाथांचा अभंग आहे महाराज. लवण पाणी याचा ठाव दृष्टांत दिला मागे. पुढे ज्ञानोबा सांगतात 48वी ओळी मीठपणाचा दृष्टांत दिला. दुसरा दृष्टांत देतात ज्ञानोबा आहे, जो जागो नीट देखे दाखिणपणा देखणं म्हणजे उके, ते तू ते देखोनी मी ठाके काही न होनी. मिठाचा दृष्टांत थोडा कमी वाटला ज्ञानोबा, त्यापेक्षा पुढचा दृष्टांत दिला आहे 48 ओळीमध्ये. एक मनुष्य झोप कशी येते हे पाहण्याकरता जागा राहिला, धरतोच त्या झोपीला म्हणला. मग त्याला झोप येईल का जागेपणा राहील त्याला? झोप आला तर मग जागा, झोप तर जागा आहे तोपर्यंत येतच नाही. पण त्याचा जागेपणा राहत म्हणायचं काही कारण राहत नाही. झोपलं तर मग जागा म्हणायचं ना. म्हणजे जागेपणा हा झोपीवर आधारित आहे.
तसं तुझा तूपणा माझ्या मीपणावर जाईल. माझा मीपणा तुझा तूपणा कुठला? असा दृष्टांत दिला 48 मध्ये. पहिला दृष्टांत दिला तो लवण पाणी याचा थाव माझे घेऊन गेलो होतो ते नाव गेलं मागच्या वयमध्ये. 46 ओवी आहे आणि 48 मध्ये दृष्टांत तो माणसाचा दृष्टांत दिला आहे. जो मनुष्य जागा राहून झोप पाहतो तो झोपेच्या दृष्टीपणाला जसा मुकतो, झोपेचा द्रष्टा होऊ शकत नाही, पण त्याचा जागेपणाच राहत नाही. जागेत राहण्याचं काय काम आहे? एक मनुष्य झोपलाच नाही त्याच्या जागे राहत का? झोपलं कधी होतो मी म्हणतो की नाही मनुष्य. झोपेच्या अपेक्षा जो जागेपणा आहे. आता सुद्धा तुम्ही झोपलेले आहात का जागे आहात? मीच बोलतो ना. आता आपण झोपलो तर नाहीतच का तर 65 ऐकत आहोत, पण जागेपणाची वाच्यताही नाही. आता जाग म्हणत मी जागा केव्हा जागो झाला, आता काय जागो झालं? तुम्ही जागा झालं हे सुद्धा कबूल करणार नाही का? एकदा मनुष्य झोपून झाल्यानंतर मग तुम्ही जागा झालं. पुन्हा दिवसभर जागा असतो पण जागा मी झालो म्हणत नाही, जागा म्हणत नाही. आता आवाजच्या आपण जागे आहोत. जागे तर आहोत, झोप तर नाहीच नाही, पण जागेपणाची वाच्यता आता नाही, अशी आम्ही जागे आहोत. तसं आपल्या समितीमध्ये माझा मीपणा तुझा तूपणा कुठला आला? तूपणा माझा मीपणा ते कुठला आला? सापेक्षित आहे. तेवी तू ते मी देखोनी मी ठाके काही नवनी. तू ते देखोनी म्हणजे तुझ्या समितीचं स्वरूप पाहत असताना मी माझा मीपणा मी ठाके काहीच नाही, माझा मीपणा राहिला नाही, त्याचा तूपणा कुठला आला ते सांगता. मी ठाके काही नवनी अर्थात मी आणि तू हे दोन्ही सापेक्षित असल्यामुळे तुला तुझा तूपणाही नाही, माझा मीपणाही नाही. मीपणा तूपणा जरी हा सापेक्षित असणारा गेला तरी पण मी आहे बरं का. मग तुम्ही नाहीत का? आता मी तूपणा गेला का मी गेलो? मीपणाचं लक्षार्थ आहे, वाच्यार्थ गेला. हे ज्ञानोबा पुढच्या वेळी सांगतात. तेवी तू ते देखोनी मी ठाके काही नवनी. इथे सांग तेवी तू ते देखोनी तुझं देखो म्हणजे तुझ्या समितीच्या स्वरूपाकडे पाहून माझा मी तूपणा गेला, तुझा तूपणा गेला माझा, पण तरी पण मी ठाके काही नवनी. काही न होताना मी माझा मी पण माझा आहेच. मी ठाके याचा अर्थ मी आहेच. तो आता आवाजच मी आहे. अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तो नाही, तरी मी आहे हे काही नवचे जीवी. मी तोपणा विरहित माझा मीपणा कसा आहे हे सांगण्याकरता हा दृष्टांत दिला. अंधाराच्याही सूर्यप्रकाश तो नाही. अंधारामध्ये सूर्यप्रकाश मुळीच नसतो, पण त्या अंधारात मी आहे असं ज्ञान मात्र कधीच नष्ट होत नाही. मला अंधार जरी असला तरी मी आहेच. काळाला हे काळ वखा अमृतानुभवात आहे. आपण अनेकांना चोजवले तरी अशी कामी पाणे. काळा कुट्ट मनुष्य काळ्या रात्रीमध्ये काळी घोंगडी पांघरून काळ्या शेतात उभा राहिला, कोणाला दिसत नाही तरी पण तो स्वतः आहेच. आपण अनेका न चोजवे तरी अशी का आम्ही बाणे. तेवी तू ते मी गिवसी तर ती तू पण मी पण उक्ते पडे अशी भेटीची उरे 50 उभी आहे. त्याप्रमाणे सांग देवा तू ते गिवसी म्हणजे तुझ्या स्वरूपाचा शोध करू लागलो तर तू पणासह माझा मीपणा उक्तेपणे ग्रासी. सगळं उक्त आपण म्हणतो माळवं घेताना उक्त दे असे सगळं संपूर्ण ग्रासी पडे संपलं, पण तरी भेटीची उरे माझं स्वरूप मात्र उरलं ते पुढे गेलं नाही. आवाजचं समिती स्वरूप कुठला हे सांगितले ज्ञानोबराने. आपली वेळ संपली आहे महाराज, थांबावं लागत आहे. आणि त्यासाठीच आता 50 वेळ झाले म्हणजे आणखी 15 वेळ शिल्लक राहिले आहेत. त्या 15 वेळेसाठी आम्ही विनंती केली, त्याप्रमाणे आम्हाला 2 दिवस मिळाले आहेत. 1 तारखेला आज संपणार होतं, 65 संपायची होती, तरी पण मला माहीत होतं की हे संपणार नाही आणि अर्धवट ठेवायची हे बरोबर नाही, म्हणून 2 दिवस वाढवून घेतलेले आहेत. उद्याही पण 10 ते 11:30 आपण चिंतन करू आणि परवा समाप्त करू. पुढच्या 15 वेळेचा विचार आपण 2 दिवसात संपवणार आहोत. झालेली सेवा इथेच थांबवतो. वेळ संपला. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माता विश्वात्मके देवे येणे वागिरणे दोषावे दोषोनि मद द्यावे बसाय दान हे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो शील तो दिला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे हरणक्षण मार्तंड जे तपहीन ते सर्व सदा सज्जन सोयरे होतो बिंबवना सर्व सुखी पूर्ण हो नित्य लोके भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषे लोकीये दृष्टादृष्ट विजय वा विजेत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान बसावो येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला तथास्तु 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु रघुनाथ महाराज की जय हरि ओम